एच-टी-एम-एल जो आहे, एच-टी-एम-एलला आपण 3 सेशनमध्ये आपण डिव्हाईड केलेलं आहे. तर म्हणजे या 2 तासाच्या सेशनमध्येच आपण हे सगळं एच-टी-एम-एल जे आहे, आजच्या दिवसामध्ये आपण हे कंप्लीट करणार आहोत. तर एच-टी-एम-एलमध्ये काय-काय येतं? तर एच-टी-एम-एल हे एक हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे. जे काही आपण वेबसाईट बघत असतो, ओके, कुठल्याही प्रकारचं जर वेबसाईट असेल, तर ते वेबसाईट जे आपण ब्राउझरमध्ये बघतो, Amazonची साईट असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारची साईट असेल. जे काही आपण ब्राउझरमध्ये चालवतो, त्या सगळ्या जे काही ॲप्लिकेशन्स असतात, हे ॲप्लिकेशन सगळे या एच-टी-एम-एलमध्ये बनलेले असतात. म्हणजे ब्राउझरमध्ये फक्त 3च प्रोग्रामिंग लँग्वेजेस किंवा टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आहे. पहिलं म्हणजे तुमचं एच-टी-एम-एल, दुसरं सी-एस-एस आणि तिसरं जावास्क्रिप्ट. म्हणजे आजपर्यंत तरी अजून या 3 टेक्नॉलॉजीला कुठलंही ऑप्शन आलेलं नाहीये. त्यामुळे आता जे काही क्लाउड ॲप्लिकेशन बनतायत, ओके, ते सगळे क्लाउड ॲप्लिकेशन या 3 मेन टेक्नॉलॉजीवरती बनलेले असतात आणि या 3 टेक्नॉलॉजीला दुसरा ऑप्शन नाहीये. त्यामुळं एच-टी-एम-एल, सी-एस-एस आणि जावास्क्रिप्ट हे कंपल्सरी आहे. म्हणजे जरी सपोज बाकीचे कितीही फ्रेमवर्क आले किंवा काही जरी आलं, तरी हे बेसिक जे फ्रेमवर्क आहेत, सॉरी, बेसिक जे टेक्नॉलॉजी आहेत, या टेक्नॉलॉजीचं नॉलेज तुम्हाला असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळं आपण एच-टी-एम-एलने सुरुवात करतो. एच-टी-एम-एल, सी-एस-एस आणि जावास्क्रिप्ट हे अगदी बेसिक आहे आणि हे माहीत असणं अत्यावश्यक आहे क्लाउड ॲप्लिकेशनसाठी. म्हणजे फ्रंट एंड जे काही बनतात आणि आता जे काही मोबाईल ॲप्लिकेशन वगैरे सुद्धा बनतायत, तर ते मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा जवळपास याच स्ट्रक्चरवरती किंवा याच बेसिसवरती बनत आहेत. जसं की आपण React नेटिव्ह वगैरे शिकणार आहोत किंवा Angularचं आयोनिक फ्रेमवर्क आपण शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा मोबाईल म्हणजे याच टेक्नॉलॉजीचा म्हणजे फ्रंट एंड टेक्नॉलॉजीचा वापर करून हे ॲप्लिकेशन्स बनत आहेत. तर त्याचा सुद्धा आपण याच्यामध्ये ते सुद्धा शिकणार आहोत, ओके, लेटर सेशनमध्ये. त्यामुळं एच-टी-एम-एल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जवळपास म्हणजे अगोदरचा जो काळ होता त्याच्यामध्ये डेस्कटॉप ॲप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप व्हायचे. पण जवळपास 2000 पासून 2000 इसवी सन 2000 पासून हे वेब टेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर सुरू झाला आणि क्लाउड ॲप्लिकेशन्स मागच्या एक 10 वर्षापासून क्लाउड ॲप्लिकेशन जे आहेत ना, मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होणं सुरू झालं. आता आपण जेवढे काही ॲप्लिकेशन बघतो, त्यातले जवळपास 70% ॲप्लिकेशन जे आहेत, ते क्लाउड ॲप्लिकेशन आहेत आणि जे काही डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहेत, त्या ॲप्लिकेशनला सुद्धा क्लाउड ॲप्लिकेशनमध्ये कन्व्हर्ट करायचं काम चाललेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा, फ्युचरमध्ये सुद्धा या एच-टी-एम-एल, सी-एस-एस आणि जावास्क्रिप्टला काही ऑप्शन असेल असं मला वाटत नाही. कारण जावास्क्रिप्ट हे सुद्धा म्हणजे खूप मोठं स्वतःमध्ये एक असं टेक्नॉलॉजी आहे आणि स्ट्राँग असं प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जे की सिंगल पेज सॉरी, सिंगल थ्रेड वरती चालणार आहे. त्यामुळे याला अजून तरी काही ऑप्शन अजून आलेला नाहीये आणि मला वाटत नाहीये, की पुढच्या काही वर्षामध्ये सुद्धा याला ऑप्शन येऊ शकतो. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. आपण सुरू करूयात आपलं एच-टी-एम-एल बेसिक. तर याच्यामध्ये एच-टी-एम-एलमध्ये आपण काय-काय शिकणार आहोत ते थोडक्यात ओव्हरव्ह्यू करूयात आणि एक-एक टॉपिक आपण कव्हर करू. त्यामध्ये एच-टी-एम-एल बेसिक्समध्ये आपण शिकणार आहोत, की या एच-टी-एम-एलचा कोड कसा करायचा, त्याच्यानंतर याच्यासाठी एडिटर कोणतं लागणार आहे, याच्यामध्ये स्ट्रक्चर काय असतं, टॅग काय असतात, एलिमेंट काय असतात, ते आपण डिस्कस करू. ॲट्रिब्यूट्स काय असतात ते डिस्कस करू. कमेंट्स याच्यामध्ये लागतात, तर कमेंट काय असतात ते आपण डिस्कस करू. त्यानंतर काही महत्त्वाचे एलिमेंट, ओके, जे की एलिमेंट आपल्याला प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे सहजपणे आपल्याला वापरावेच लागतात. असे एलिमेंट आहेत. ते एलिमेंट आपण बघू. त्यामध्ये हेडिंग एलिमेंट आहेत, पॅराग्राफ एलिमेंट आहेत, इमेज एलिमेंट आहे, टेबलमध्ये बरेच एलिमेंट्स आहेत, ते आपण बघणार आहोत. लिस्ट आपण बघणार आहोत. त्यानंतर कोटेशन एलिमेंट आहे, अँकर एलिमेंट आहे, जे की लिंक वगैरे देण्यासाठी ते आपण बघणार आहोत. फॉर्मॅटिंग एलिमेंट्स आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये जर एखादा टेक्स्ट आपल्याला बोल्ड करायचा असेल, इटॅलिक करायचा असेल, जे काही आपण Wordमध्ये, Microsoft Wordमध्ये वगैरे आपण जे आपलं फॉर्मॅटिंग करत असतो डॉक्युमेंटचं, त्या पद्धतीचे हे एलिमेंट्स आहेत. हे एलिमेंट आपण बघणार आहोत. त्यानंतर काही ब्लॉक एलिमेंट आहेत आणि इनलाईन एलिमेंट आहेत. याचा काय उपयोग होतो, हे का वापरतात, ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर पुढच्या सेशनमध्ये थोडंसं आपण ब्रेक घेऊन हे सेशन सुरू करणार आहे. तर या सेशनमध्ये आपण बघणार आहोत, की HTML5 मध्ये नवीन फीचर्स आहेत काही. तर ते HTML5 चे फीचर्स आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये लेआउट एलिमेंट्स असतील, काही नवीन ॲट्रिब्यूट्स ॲड झालेले आहेत, ते ॲट्रिब्यूट्स आपण बघू. त्यानंतर पाथ आणि लिंक हे कसं दिलं जातं ते आपण बघू. त्यानंतर आयफ्रेम आपण बघू. त्यानंतर फॉर्म आणि फॉर्मचे एलिमेंट्स आपण बघू. हे सेकंड सेशनमध्ये. त्यानंतर थर्ड सेशनमध्ये आपण कव्हर करूयात HTMLमध्ये नवीन काही एलिमेंट्स आहेत, जसं की मल्टीमीडिया एलिमेंट. HTML हे आता खूप पॉवरफुल झालेलं आहे. याच्यामध्ये आपण सगळेच म्हणजे पूर्णच्या पूर्ण ॲप्लिकेशन जे की डेस्कटॉपमध्ये अगोदर ॲप्लिकेशन बनत होते, ते सगळे ॲप्लिकेशन आता ब्राउझरमध्ये सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो, बनवू शकतो. जसं की याचं एक छोटंसं एक्झाम्पल, कोणी जर Canva वापरला असेल फोटो एडिटिंग करण्यासाठी वगैरे, तर हे Canva ॲप्लिकेशन जे आहे, हे सगळं मल्टीमीडिया एलिमेंट वापरून बनलेलं आहे आणि HTMLचे नवीन वापरून बनलेलं आहे. तर हे सुद्धा आपण बेसिक
ह्या गोष्टी बघणार आहोत, की याच्यामध्ये हे एलिमेंट्स कसे असतात आणि कसा वापर करायचा. त्यानंतर थोडेसे ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला मी सांगेल, की HTMLचं प्रोग्रामिंग करत असताना कुठल्या गोष्टी करायच्या असतात आणि कुठल्या गोष्टी नाही करायच्या, हे आपण डिस्कस करू. ठीक आहे. लेट्स स्टार्ट फ्रॉम HTML बेसिक्स. तर याच्यामध्ये आपल्याला काय-काय लागणार आहे? हे जे काही आपल्याला HTMLचं कोडिंग करायचं असेल किंवा HTMLचं आपल्याला बिल्डिंग करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला काय-काय लागणार आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एडिटर लागणार आहे. एडिटर म्हणजे काय? तर जो काही कोड आपल्याला लिहायचा आहे, तो कोड आपल्याला कुठल्यातरी टूलमध्ये लिहायचा असतो. तर तो कोणत्या टूलमध्ये लिहायचा? तर त्यासाठी आपल्याला एक बेसिक टूल लागेल. तर त्यासाठीचे बरेच टूल्स अवेलेबल आहेत. त्यापैकी तुम्हाला मी आता सजेस्ट करेल, म्हणजे लर्निंग करत असताना तुम्हाला आत्ता जवळपास म्हणजे जोपर्यंत आपलं Angular किंवा React येणार नाही, तोपर्यंत जे काही तुम्हाला कोडिंग करायचं आहे, ते फक्त या एडिटरमध्येच करा. नोटपॅड प्लस प्लस हे एक एडिटर आहे. हे एडिटर तुम्ही डाउनलोड करा आणि या एडिटरमध्येच आपल्याला सगळं कोडिंग करायचं आहे. याच्यामध्ये बेसिक फॉर्मॅटिंग असतं, आणि याच्यामध्ये ह्याच्यात कोडिंग का करायचं? कारण आपल्याला प्रॅक्टिकली करून बघायला मिळेल. म्हणजे सगळे टॅग जे आहेत ना, ते टॅग तुमच्या लक्षात राहतील. तुम्हाला ते वापरायला सोपं जाईल. त्यामुळं हे नोटपॅड प्लस प्लस हेच टूल वापरायचं. जर तेच आपण दुसरं कुठलं एडिटर वापरलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला सगळं लिहायची सवय लागत नाही आणि आपण कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते कॉपी किंवा त्याचं सजेशन वगैरे येतं. त्याच्यामध्ये आपल्याला टॅग लक्षात राहत नाहीत, ॲट्रिब्यूट लक्षात राहत नाहीत. त्यामुळं त्याचा काही बेनिफिट आपल्याला होत नाही. म्हणजे आपल्याला बेनिफिट होणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत असताना फक्त तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये फक्त नोटपॅड प्लस प्लस हेच तुम्ही इन्स्टॉल करा आणि सगळंच्या सगळं जे काही तुमचं कोडिंग असेल, ते कोडिंग फक्त या नोटपॅड प्लस प्लसमध्ये करा. म्हणजे काय, तर चुका झाल्या तर ते तुम्हाला डिबग करता येईल. त्यानंतर म्हणजे आपलं सिंटॅक्स काही चुकलंय का? हे तुम्हाला परत-परत ते रिवाईज करून मग ते करेक्ट करताना तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात राहतील. ओके, म्हणजे काय चुकलंय तुमचं, ते मिस्टेक्स तुम्हाला लक्षात येतील आणि जोपर्यंत माणूस मिस्टेक करत नाही, चुका करत नाही, तोपर्यंत शिकत नाही. त्यामुळं हे आपल्याला नोटपॅड प्लस प्लसच वापरायचं आहे. याच्यामध्ये चुका होतील आणि चुका झाल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त शिकू शकता. तर हे तुम्हाला मी चॅटमध्ये याची लिंक पाठवतो आणि तुम्हाला आजचं जे सेशनमध्ये जे काही आपल्याला गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला WhatsAppला सुद्धा एक नोटच्या स्वरूपामध्ये मिळून जाईल. जे काही टूल्स वगैरे आहेत, जे काही तुम्हाला इन्स्टॉल करायचंय, तर हे चार्टमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला इन्स्टॉल करायचंय. त्यानंतर हे नोटपॅड इन्स्टॉल झाल्याच्या नंतर अ, हे इन्स्टॉल कसं करायचं ते पण एक थोडक्यात तुम्हाला सांगतो. ओके. आपण डाउनलोड करू. अगदी छोटंसं आहे. मला वाटतं 4-5 एमबीचं आहे साधारण. ओके. ह्याला जास्त इंटरनेट वगैरे पण लागणार नाही. हे जेव्हा तुम्ही ई-एक्स-ई ओपन करता, ओपन केल्याच्या नंतर हे डाउनलोड झालेलं आहे. तर हे डाउनलोडचं तुम्ही या ठिकाणी असं फोल्डरमध्ये ओपन करा. ओके. ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला हे नोट एन-पी-पी डॉट त्याचं व्हर्जन असतं. हे तुम्हाला ई-एक्स-ई मिळेल. या ई-एक्स-ईला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर एक समोर विंडो येईल तुमच्या. त्याच्यावरती तुम्हाला येस करायचं आहे. म्हणजे ते जस्ट ॲडमिन राइट विचारतात त्यासाठी. त्यानंतर इथे लँग्वेज सिलेक्ट करायची तुम्हाला इंग्लिश सिलेक्ट करा. ओके. देन इथं नेक्स्ट करा. बाकीचे जे काही ऑप्शन असतील ते डिफॉल्ट सिलेक्ट असले पाहिजेत. ॲग्री करा. देन इथं डेस्टिनेशन फोल्डर म्हणजे ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं ते असतं. त्यानंतर नेक्स्ट, नेक्स्ट करून तुम्ही याला इन्स्टॉल करून टाका. ओके. याच्यामध्ये जर शॉर्टकट आपल्या डेस्कटॉपवरती हवा असेल, तर आपण डेस्कटॉपवरती शॉर्टकट सुद्धा क्रिएट करू शकतो आणि मग इन्स्टॉल. आता इथं ऑलरेडी नोटपॅड माझ्याकडे रनिंग आहे. त्यामुळं हे एरर येतोय. ओके. जस्ट रिट्राय. त्यानंतर मग हे ॲप्लिकेशन पूर्ण इन्स्टॉल होईल. ओके. देन यू कॅन जस्ट क्लिक ऑन फिनिश. हे झालं तुमचं नोटपॅड प्लस प्लस. ओके. ज्यांना म्हणजे इन्स्टॉलेशन करता येत नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा मी हे आता सांगितलेलं आहे, की कसं इन्स्टॉल करायचं. ठीक आहे. तुम्हाला लिंक दिलेली आहे, ज्या लिंकवरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर ते इन्स्टॉल करायचं आहे. ओके. हे झालं नोटपॅड प्लस प्लस इन्स्टॉल. म्हणजे हा जो काही पार्ट आहे, ओके. हे तुम्हाला आता कळलं, की म्हणजे एडिटर कोणतं लागणार आहे. तर एडिटर आपल्याला लागणार आहे नोटपॅड प्लस प्लस.
दुसरं कुठलंही एडिटर वापरायचं नाहीये. तुम्हाला जर आधी कधी तुम्ही कोडिंग केलेलं असेल, प्रोग्रामिंग तुम्ही शिकत असाल, तर तेव्हा तुम्ही व्ही-एस कोड किंवा अजून कुठलंतरी एडिटर तुम्ही वापरला असेल, तर प्लीज मी तुम्हाला सजेस्ट करेल, की जोपर्यंत मी मी जे सांगेल, इन्स्ट्रक्शन जे देईल, ओके, ते इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली तुम्ही फॉलो करा. तरच तुमचं डेव्हलपमेंट तुमचं स्किल डेव्हलपमेंट जे आहे ते होणार आहे. आणि जर तुम्ही म्हणजे दुसरं कुठलं एडिटर वापरला, तर तुमचं स्किल डेव्हलपमेंट तेवढ्या त्या पद्धतीचं होणार नाहीये. ओके. कारण सिलेबस खूप मोठा आहे आणि हे सगळं तुम्हाला करून बघायचं आहे. त्याच्यामुळं तुमचं डेव्हलपमेंट हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी जे इन्स्ट्रक्शन्स देईल तुम्हाला, जे सांगेल ते एकदम स्ट्रिक्टली फॉलो करा. मग तुमचं डेव्हलपमेंट 100% होईल. ठीक आहे. नोटपॅड प्लस प्लसच आपल्याला एडिटर वापरायचं आहे. त्यानंतर आपण एक बेसिक बघूया की HTMLचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके. आता आपण आपलं नोटपॅड प्लस प्लस आपण ओपन करू आणि याच्यामध्ये जे काही याच्यामध्ये एक नवीन फाईल आपल्याला क्रिएट करायची आहे. जस्ट फाइल मेनूमध्ये जा. न्यू वरती क्लिक करा. ओके. हे आपलं ब्लँक पेज या ठिकाणी असेल. काही थोडंसं कोड स्निपेटचा आपण वापर करूया. कारण आपल्याला थोडंसं फास्ट आपल्याला हे लर्निंग करायचं आहे. पण हे तुम्ही टाइप करून बघा. ओके. एक W3 स्कूल्स नावाची एक साइट आहे. या साइटचा तुम्ही वापर करू शकता व्हाईल तुमचं लर्निंग होत असताना. ठीक आहे. याच्यामध्ये HTMLचं एक टॉपिक आहे. हे तुम्ही वापरू शकता. याच्यात आपण एक छोटंसं कोड एक्झाम्पल घेऊया आणि मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगेल, की याच्यामध्ये काय-काय असतं. ओके. हा एक कोड आपण कॉपी करून घेतोय आणि हे जे काही कोड आहे, हे सगळं कोड तुम्हाला शेअर केलं जाईल. आता याच्यामध्ये एक इंडेंटेशनची एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपला जो कोड आहे, तो कोड असा इंडेंटेड झाले पाहिजे. ओके. म्हणजे प्रॉपरली फॉर्मॅट असलं पाहिजे. तर म्हणजे जो काही पहिली लाईन असेल ती म्हणजे फर्स्ट डायरेक्टली असते. त्याच्यानंतर मग पुढचं जे HTML आहे, हे HTML आपलं मेन टॅग आहे. त्याच्यानंतर पुढचं बॉडी टॅग. ओके. आता हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो प्रॉपरली. अगोदर थोडंसं मी याला इंडेंटेड करतो, फॉर्मॅट करतो. म्हणजे आपला जो काही कोड असेल, तो कोड अशा पद्धतीने आपला फॉर्मॅट झाला पाहिजे. म्हणजे फर्स्ट जे काही टॅग असेल, ते फर्स्ट टॅग डायरेक्टली सुरुवातीला म्हणजे डायरेक्ट लाईनला असेल. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये ओके, हे जे काही आहे याला टॅग म्हणतात. ग्रेटर दॅन आणि लेस दॅन साइन त्याच्या आतमध्ये त्या टॅगचं नाव असतं. म्हणजे HTML हे एक टॅग आहे आणि या टॅगला सुरुवातीला आणि शेवटी लेस दॅन आणि ग्रेटर दॅन साइनमध्ये त्याला रॅप केलं जातं. तर हे आहे तुमचं टॅग. त्याच्यानंतर 2 प्रकारचे टॅग असतात. एक ओपन टॅग असतं आणि दुसरं तुमचं क्लोज टॅग असतं. ओपन टॅग आणि क्लोज टॅग याच्या आतमध्ये हे सगळं जे काही एकत्रितपणे आपण ज्याला करतो, ते झालं तुमचं एलिमेंट. ओके. असे खूप सारे एलिमेंट आपल्या HTMLमध्ये असतात आणि या एलिमेंटचा वापर करून आपण HTMLचं डॉक्युमेंट आपण बनवत असतो. ठीक आहे. तर आपल्याकडे या HTMLच्या डॉक्युमेंटमध्ये बेसिक फॉर्मॅटिंग काय असतं, फर्स्ट लाईन जी असते, ते असतं तुमचं डॉक्युमेंट टाइप. म्हणजे हे कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट आहे, याचा वापर म्हणजे ब्राउझरनी ह्याला कसं रेंडर केलं पाहिजे, त्याची इन्फॉर्मेशन आपण पहिल्या लाईनमध्ये ठेवत असतो. तर HTML5चं डॉक्युमेंट टाइप लिहिण्यासाठी एकदम सोपं आहे. एकदम म्हणजे एकच लाईन लिहायची आहे आपल्याला. डॉक टाइप आणि त्याच्यानंतर HTML टाकायचं आहे. ओके. म्हणजे टॅग आपण लिहितो तसं त्याच्या अगोदर फक्त एक्सक्लेमेशन मार्क आपल्याला इथे टाकायचं आहे आणि ही लाईन टाकायची आहे. डॉक टाइप HTML म्हणजे हे HTML5चं 5 व्हर्जनचं डॉक्युमेंट आहे. हे ब्राउझरला कळतं आणि ब्राउझर त्या पद्धतीने त्याला रेंडर करतं. त्यानंतर HTML एलिमेंट आपल्याला लिहायचं आहे. जे काही आपलं डॉक्युमेंट असतं, ते डॉक्युमेंट HTML टॅगच्या आतमध्ये आपण लिहीत असतो. तर हे HTML टॅग सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला म्हणजे टॉपला आपल्याला रॅप करण्यासाठी लागेल. त्याच्यानंतर परत बॉडी एलिमेंट असतं. बॉडी एलिमेंटमध्ये आपल्याला जे काही ब्राउझरमध्ये दिसतं, कुठलीही आपण वेबसाईट ओपन करतो. ओके, ही वेबसाईट आहे. तर या वेबसाईटमध्ये जे काही आपण इथे बघतो, हे सगळंच्या सगळं जे दिसतं कंटेंट, हे सगळं कंटेंट HTMLमध्ये लिहिलेलं असतं आणि ते HTMLच्या आतमध्ये जे बॉडी टॅग आहे, या बॉडी टॅगमध्ये दिसतं. त्याचबरोबर आपल्याला बेसिक हेड एलिमेंट एक असतं. हेड एलिमेंट या हेड एलिमेंटमध्ये आपण टायटल त्या हेड एलिमेंटमध्ये ब्राउझरला लागणारी महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपण टाकत असतो किंवा जे काही आपलं पेज आहे, त्या पेजचं हेडिंग एलिमेंट आपण हेडिंग किंवा त्याचं टायटल जे आहे, ते टायटल आपण त्याच्यामध्ये ठेवत असतो. हे हळू जसं अजून बाकीच्या आपण ॲप्लिकेशन्स वगैरे बघत जाऊ, त्याच्यामध्ये SEO वगैरे आपण बघू, तेव्हा अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेल्स गोष्टी मी सांगेल तुम्हाला. ओके, आता फक्त बेसिक स्ट्रक्चर एवढं लक्षात घ्या, की याच्यामध्ये HTML हे एलिमेंट आपल्याला लिहायचंय. ओके, त्याच्यानंतर HTML आपल्याला क्लोज करायचंय. आणि HTMLच्या आतमध्ये हे 2 एलिमेंट बेसिक एलिमेंट असतात. हेड जसं की आपलं शरीर आहे. आपल्या शरीराला पण म्हणजे हेड सेक्शन आहे आणि आपली बाकीची राहिलेली बॉडी आहे. तसं प्रत्येक डॉक्युमेंट, प्रत्येक पेज, कॉम्प्युटरमधलं प्रत्येक फाईल जी असते, त्या फाईलला
हेड आणि बॉडी अशा 2 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तसं हे एच-टी-एम-एलचं पेज आहे. एच-टी-एम-एलची फाईल आपण क्रिएट करणार आहोत. तर एच-टी-एम-एलच्या फाईलमध्ये सुद्धा हेड आणि बॉडी या 2 सेक्शन त्याच्यामध्ये आहेत. तर हेड सेक्शनमध्ये या फाईलला रेंडर कसं करायचं, ब्राउझरसाठी इन्फॉर्मेशन किंवा सर्च इंजिन जे असतात त्याच्यासाठीचं इन्फॉर्मेशन या हेड सेक्शनमध्ये ठेवलं जातं. आणि बॉडीमध्ये जे काही आपलं कंटेंट आहे, जे कंटेंट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे युजरला, ते कंटेंट सगळं आपण बॉडी एलिमेंटमध्ये ठेवतो. आता बॉडी एलिमेंटमध्ये अजून बरेच काही एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट सुद्धा आपण हळू आपण डिस्कस करूयात. ओके. हे सगळे एलिमेंट जे आहेत, ते एलिमेंट आपण बॉडी एलिमेंटमध्ये ठेवतो. ओके. याच्यामध्ये कंटेंट ठेवण्यासाठी आपण बॉडी एलिमेंटचा वापर करत असतो. ठीक आहे. हे बेसिक आपलं एच-टी-एम-एलचं पेज आहे. एच-टी-एम-एलचं पेज आपण या ठिकाणी राइट केलं. आता ह्याला सेव्ह करायचंय. त्याच्यासाठी तुम्ही फाईलमध्ये जाऊ शकता. फाईलमध्ये जा. तुम्ही त्याच्यानंतर सेव्ह करा. सेव्ह करत असताना फाईलचं नाव तुम्ही जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही देऊ शकता. पण त्याचं एक्सटेन्शन मात्र काय असलं पाहिजे? एच-टी-एम-एल एक्सटेन्शन असलं पाहिजे. ठीक आहे. इथं आपण ह्याला देऊयात home.html. हे एच-टी-एम-एल एक्सटेन्शन देणं खूप गरजेचं आहे. कारण हे आपण एच-टी-एम-एलचं फाईल आपण क्रिएट करतोय. त्यामुळे एक्सटेन्शन देणं गरजेचं आहे आणि एक्सटेन्शन नाही दिलं तर बाय डिफॉल्ट इथं बघा सेव्ह ॲज टाइप ओके. इथं बाय डिफॉल्ट नॉर्मल टेक्स्ट फाईल असं लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं हे तुमचं टेक्स्टमध्ये सेव्ह होऊ शकतं. आपल्याला टेक्स्टमध्ये सेव्ह करायचं नाहीये. म्हणून आपण इथं त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते एक्सटेन्शन आपण इथं चेंज करू शकतो. तर .html या फाईल नेमनी आपल्याला हे सेव्ह करायचंय. ठीक आहे. हे झालं सेव्ह. त्यानंतर बघा इथे थोडंसं कलर चेंज झालेला तुम्हाला दिसेल. कारण नोटपॅड++ हे एक बेसिक कोड एडिटर आहे. ह्याच्यामध्ये जे काही आपण कोडिंग करतो तर त्याचं कोड फॉर्मॅटिंग आपोआप होत असतं. ओके. बघा आता इथं तुम्हाला अजून बाकीच्या पण गोष्टी दिसतील. जे काही आपले टॅग असतील, त्या टॅगला सुद्धा ओपन, क्लोज झालंय की नाही ते सुद्धा आपण इथं बघू शकतो. हे बघा, हे हेड एलिमेंट, त्याच्यानंतर बॉडी एलिमेंट. बॉडी एलिमेंटच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी असतील, त्या आपण क्लोज किंवा ओपन, मिनिमाइज आणि मॅक्सिमाइज आपण करू शकतो विथ द हेल्प ऑफ धिस बॉक्स. ओके. त्यानंतर हे आपल्याला इथं इंडेंटेशन पण देतं. म्हणजे हे लाईन्स वगैरे आपण बघू शकतो, की आपला जो कोड आहे, तो कोड आपण म्हणजे आपला टॅग कुठं सुरू झालेला आहे आणि टॅग आपल्याला कुठं क्लोज झालाय, ते सुद्धा आपल्याला कळेल. हे इंडेंटेशन करण्यासाठी तुम्ही एकतर स्पेस वापरू शकता किंवा आपल्या कीबोर्डवरती जे टॅब बटन असतं, ते टॅब बटन वापरू शकता. ओके. आता या ठिकाणी मी टॅब वापरलेला आहे. म्हणजे टॅब वापरल्यानंतर हे तुमचं एक टॅब इथं स्पेस क्रिएट होतो. म्हणजे मेन जे काही टॉप लेव्हलचं जे काही आपलं टॅग असेल, ते डायरेक्टली रूटला असेल. त्याच्या आतमधले जे एलिमेंट्स असतील, त्याला आपण एक टॅब स्पेस आपण देऊन त्याच्या आतमधलं जे टॅग असतील किंवा आतमधले जे एलिमेंट असतील, ते आपण त्या पद्धतीनं लिहीत असतो. तर हे इंडेंटेशन खूप महत्वाचं आहे. या इंडेंटेशनमुळे काय होतं, की आपला जो काही म्हणजे ओपन टॅग कुठं आहे, क्लोज टॅग कुठं आहे, ते पण आपल्याला दिसेल आणि आपला कोड एकदम सुटसुटीत असेल, वाचायला पण आपल्याला सोपं जाईल आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर ते सुद्धा आपल्याला सोपं जाईल. आता इथे आपल्याला फक्त काही म्हणजे 4-5च लाईन आहेत. त्याच्यामुळं हे आपल्याला सोपं वाटतं, की आपण हे मॅनेज करू शकतो. पण जेव्हा आपलं डॉक्युमेंट खूप मोठं होतं, खूप ह्यूज होतं, तर त्या केसमध्ये हे मॅनेज करायला खूप अवघड जातं. त्यामुळे इंडेंटेशन आपलं प्रॉपर असणं खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता हे झालं आपलं पेज क्रिएट. तर आता हे जे काही पेज आपण ज्या फोल्डरमध्ये आपण ठेवलेलं आहे, ओके. त्या फोल्डरला आपण ओपन करू शकतो. तर हे माझं या सी ड्राईव्हमध्ये हे फोल्डर या फोल्डरमध्ये आहे एक्झाम्पल्समध्ये, राइट. तर हे एक्झाम्पल फोल्डर मी ओपन केलं. त्यानंतर इथे दिसेल आपल्याला की home.html ही फाईल आपण क्रिएट केली होती. तर ही फाईल या ठिकाणी दिसेल. तर बाय डिफॉल्ट हे एच-टी-एम-एलचं जे एक्सटेन्शन आहे, एच-टी-एम-एलची जी फाईल आहे, ही फाईल आपण जर ह्याला डबल क्लिक केलं, तर बाय डिफॉल्ट आपल्याकडे जे काही ब्राउझर असेल, ओके. Chrome असेल किंवा Microsoftचं एज ब्राउझर असेल किंवा एक्सप्लोरर असेल, Mozilla Firefox असेल, अशा प्रकारचे बरेच ब्राउझर आहेत. त्या ब्राउझर मध्ये जे डिफॉल्ट ब्राउझर आपलं असेल, त्या ब्राउझरमध्ये ही फाईल डायरेक्टली ओपन होऊ शकते. तर आता हे आपलं एच-टी-एम-एल home.html हे आपलं Chromeमध्ये ओपन होईल. तर ह्याला जेव्हा आपण डबल क्लिक करू, तर कुठलीही जी फाईल असेल ती ओपन होते. आता बघा या ठिकाणी डिफॉल्ट ॲप्लिकेशन जे आहे म्हणजे .htmlला कुठल्या ह्याच्यात ओपन करायचं हे विचारतंय. तर म्हणजे हे एच-टी-एम-एल जे फाईल आहे त्याचे काही डिफॉल्ट ॲप आहेत. ओके. त्याच्यामध्ये Chrome आहे, Microsoft Edge आहे. हे दोन्ही ब्राउझर आहेत. ओके. बाकीचे हे एडिटर आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा त्याला ओपन करू शकतो. तर आपण आता याला Chrome सिलेक्ट करू आणि याच्यात ऑल्वेज सिलेक्ट केलं, की प्रत्येक वेळेस आपलं हे एच-टी-एम-एलची जी फाईल आहे, ती फाईल Chrome ब्राउझरमध्ये ओपन होईल. ठीक आहे. बघा आता आपण एच-टी-एम-एलमध्ये बरंच काहीतरी कोड लिहिलं होतं, पण ते सगळं कोड या ठिकाणी दिसत नाहीये. बरोबर? इथं काय दिसतंय? इथं फक्त आपल्याला 3च लाईन दिसतायत. ओके. पहिली लाईन म्हणजे बघा, वरती आपण लिहिलं होतं, "धिस इस बेसिक पेज."
ते दिसतंय. त्याच्यानंतर मग इथं दिसतंय आपल्याला माय फर्स्ट हेडिंग, त्याच्यानंतर माय फर्स्ट पॅराग्राफ. या 2च लाईन आपल्याला दिसतायत. बरोबर? बॉडीमध्ये जे लिहिलंय ते या बॉडीच्या पेजमध्ये दिसतंय आणि जे टायटलमध्ये किंवा हेडमध्ये लिहिलं होतं टायटल टायटल एलिमेंटमध्ये, तर ते तुम्हाला या टायटलमध्ये दिसेल. टायटल बारवरती दिसेल. ओके. हा जो काही कोड आहे, तो कोड तुमचा कुठे दिसतोय? ह्याच्या आतमधलं जे कंटेंट आहे, ते कंटेंटच फक्त आपलं ब्राउझर रेंडर करून दाखवत असतं. बाकीचे जे हे एलिमेंट आहेत, हे टॅग किंवा याला एलिमेंट आपण म्हणू शकतो. हे ब्राउझरला इन्फॉर्मेशन देण्यासाठी आहे. म्हणजे ब्राउझरनी हे कंटेंट कशा पद्धतीने रेंडर करायला पाहिजे, त्याची इन्फॉर्मेशन आपण या टॅगच्या माध्यमातून देत असतो. ओके. आता इथं आपण सांगितलं H1 एलिमेंट त्या ठिकाणी रेंडर कर, म्हणजे हेडिंग एलिमेंट रेंडर कर. आपण असं ब्राउझरला सांगितलं. त्याच्यामुळे ब्राउझरनी काय केलं, की याचं म्हणजे ब्राउझरचं काही डिफॉल्ट फॉर्मॅटिंग आहे. त्याचं जर आपण हेडिंग एलिमेंट वापरलं, तर ते वेगळ्या पद्धतीने रेंडर होतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट रेंडर होण्यासाठी त्या ठिकाणी एलिमेंट आहेत. ते एलिमेंट आपण वापरू शकतो आणि त्या एलिमेंटच्या माध्यमातून किंवा त्या टॅगच्या बेसिसवरती ब्राउझर त्याला रेंडर करतं. म्हणजे हे कंटेंट कसं दिसायला पाहिजे, याची इन्फॉर्मेशन जी आहे, ती ब्राउझरकडे ऑलरेडी असते. त्याला फक्त आपण या टॅगमध्ये रॅप करत असतो. म्हणजे या टॅगमध्ये लिहितो असतो. या टॅगमध्ये लिहिलं, की त्याचा अर्थ काय होतं, ब्राउझरला कळतं, की हे कंटेंट जे आहे, हे कंटेंट कशा पद्धतीनं रेंडर करायचं. आता याचे जे काही हेडिंग एलिमेंट असतात, ते हेडिंग एलिमेंट थोडेसे त्याचा फॉन्ट साइज जास्त असतो. त्याच्यानंतर ते बोल्ड असतं. आणि त्या पद्धतीने ते रेंडर केलं जातं. त्याचबरोबर पॅराग्राफ जे आहेत हे नॉर्मल टेक्स्टमध्ये त्या ठिकाणी रेंडर केलं जातं. त्याच्यामुळं जे काही आपल्याला नॉर्मल कंटेंट लिहायचं असेल ते पॅराग्राफ एलिमेंटमध्ये आपण लिहू शकतो. आता जर ब्राउझरमध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, की माय फर्स्ट हेडिंग ओके ह्याचा फॉन्ट साइज जो तो जास्त आहे आणि त्याचं जे फॉन्ट आहे ते बोल्ड सुद्धा आहे. ते बोल्डमध्ये दिसतंय आणि माय फर्स्ट पॅराग्राफ हे जे आहे हे एकदम नॉर्मल आपला जो काही टेक्स्ट आहे त्या टेक्स्टसारखं ते आपल्याला दिसतंय. तर हे आपले म्हणजे हे एक बेसिक एच-टी-एम-एलचं स्ट्रक्चर आहे. या एच-टी-एम-एलच्या स्ट्रक्चरमध्ये एच-टी-एम-एल पासून सुरुवात होते. त्याच्यानंतर मग हेड सेक्शन असतो. जो हेड सेक्शन ज्या हेड सेक्शनमध्ये जे काही इन्फॉर्मेशन आपण लिहितो, ती इन्फॉर्मेशन ब्राउझरसाठी इम्पोर्टंट असते आणि जे काही सर्च इंजिन असतात, Google असेल किंवा Bing असेल, तर ह्या सर्च इंजिनसाठी ती इन्फॉर्मेशन महत्त्वाची असते. ती इन्फॉर्मेशन आपण हेड एलिमेंटमध्ये लिहीत असतो आणि बॉडी एलिमेंटमध्ये जे लिहितो, ते सगळंच्या सगळं या बॉडीमध्ये आपल्याला दिसत असतं. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर आणि आपण आता बाकीच्या एलिमेंटकडे वळूयात. टॅग आणि एलिमेंट काय असतं हे पण तुम्हाला मी बेसिक सांगितलेलं आहे, की जे काही आपलं टॅग आहे, टॅग म्हणजे काय तर हे ग्रेटर दॅन आणि लेस दॅन साइनच्या आतमध्ये जे आपण लिहितो, हे टॅग आहे. असे बरेच टॅग आहेत एच-टी-एम-एलमध्ये. त्या टॅगचा वापर करून आपण कंटेंट जो आहे तो क्रिएट करत असतो. कंटेंट आपण लिहीत असतो. हे झालं टॅग. टॅग 2 प्रकारचे असतात. एक ओपन टॅग असतं आणि दुसरं असतं क्लोज टॅग आणि ओपन टॅग, क्लोज टॅगच्या आतमध्ये जे काही कंटेंट असेल, कंटेंट सकट जे काही आपण ते त्या लिहितो, ओके, त्याला म्हणतात एलिमेंट. तर हे हेड एलिमेंट आहे. या हेड एलिमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण टाकलेल्या आहेत. ओके. हेड एलिमेंट. आता जर फक्त आपण एवढ्याच पुरतं बोललो, तर हे झालं हेड टॅग. ओके. आणि हे हेड क्लोज टॅग. पण जेव्हा आपण हेडच्या आतमध्ये जे काही कंटेंट आहे, त्याला सुद्धा आता आपण एकत्रितपणे आपण म्हणतो, ते झालं तुमचं एलिमेंट. म्हणजे हेड एलिमेंट पण आहे आणि हेड टॅग पण आहे. हेड टॅग जर म्हटलं तर ते फक्त लिमिटेड येतं. फक्त म्हणजे ग्रेटर दॅन लेस दॅनच्या आतमध्ये जे आपण लिहितो, ते झालं तुमचं टॅग. पण कंटेंट सकट जेव्हा आपण हेड एलिमेंट आपण म्हणतो, कंटेंट सकट जेव्हा त्या टॅगचा आपण उल्लेख करतो, तेव्हा ते होतं हेड एलिमेंट. एलिमेंट म्हणजे कंटेंट सुद्धा समाविष्ट असतो. आणि जर टॅग म्हटलं तर टॅगमध्ये कंटेंट इन्व्हॉल्व नसतो. हा पार्ट त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर आपण बघूयात ॲट्रिब्यूट्स. मी काही एक्झाम्पल्स क्रिएट करून ठेवलेले आहेत, तर ते एक्झाम्पल्स आपण बघूयात. हे जे काही फाइल्स असतील, हे फाइल आपण डायरेक्टली एडिट विथ नोटपॅड करून सुद्धा आपण त्याला एडिट करू शकतो. ओके. तर या ठिकाणी बघा, हे जे हेडिंग एलिमेंट आहेत, तर हे आपलं टॅग जे आहे, H1 टॅग आहे. पण जर आपण एकत्रितपणे H1 ओपन टॅग, क्लोज टॅग विथ कंटेंट आपण जर बघितलं, तर हे हेडिंग एलिमेंट झालं. ओके. H1 हेडिंग एलिमेंट झालं किंवा हेडिंग 1 एलिमेंट झालं. पी हे पी हे टॅग आहे आणि पॅराग्राफ हे एलिमेंट आहे. पॅराग्राफ एलिमेंटला पी टॅग आपण वापरतो. म्हणजे हे पॅराग्राफ एलिमेंट झालं. त्याच्यानंतर हे ए हे
टॅग आहे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण या सगळ्याला एकत्रितपणे आपण म्हणतो, तर हे झालं तुमचं अँकर एलिमेंट. अँकर एलिमेंट आपण हे लिंक देण्यासाठी एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती किंवा एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवरती जाण्यासाठी आपण अँकर एलिमेंट वापरत असतो लिंकिंगसाठी. तर अँकर हे एलिमेंट झालं आणि ए हे टॅग झालं. ओके. ए टॅग आहे, तर अँकर एलिमेंट आहे. म्हणजे हा फरक त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर इथं आयएमजी एलिमेंट आहे. सॉरी आयएमजी टॅग आहे आणि इमेज हे एलिमेंट आहे. ओके. इमेज एलिमेंटमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट्स असतात आणि त्याच्याबरोबर सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे जेव्हा आपण ते कंटेंट आपण बघतो, तर कंटेंट सकट जी गोष्ट असते त्याला आपण म्हणतो एलिमेंट. तर हे इमेज एलिमेंट आहे आणि इमेज एलिमेंट क्रिएट करण्यासाठी आपण आयएमजी टॅगचा वापर करत असतो. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आता जसं जसं की आता हे अँकर एलिमेंट आहे. तर अँकर एलिमेंटला रेंडर होण्यासाठी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनची आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्या एलिमेंटला प्रोव्हाईड करावी लागते. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? जसं की आता हे अँकर एलिमेंट म्हणजे आपण लिंक क्रिएट करण्यासाठी वापरतो. तर कोणती लिंक आपल्याला द्यायची आहे? किंवा एखाद्या पेजचा रेफरन्स द्यायचा आहे का एखाद्या लिंकचा रेफरन्स द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करावी लागते. त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनला HTMLमध्ये ॲट्रिब्यूट असं म्हटलं जातं. आता हे href जे काय आहे, href हे आहे ॲट्रिब्यूट. हे ॲट्रिब्यूट गरजेचं असतं म्हणजे याच्यामध्ये लिंकचा रेफरन्स देतो. म्हणजे दुसऱ्या पेजचा, दुसऱ्या HTML पेजचा किंवा दुसऱ्या एखाद्या वेबसाईटचा रेफरन्स आपण देत असतो. जेव्हा या एलिमेंटवरती आपण क्लिक करू, क्लिक केल्याच्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती किंवा त्या पर्टिक्युलर वेब पेजवरती आपण जाऊ शकतो. त्यासाठीच हे रेफरन्स असतं. तर त्यासाठी href हे ॲट्रिब्यूट आपल्याला पास करावं लागेल. कारण या href ॲट्रिब्यूटचा वापर करून आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करतो या अँकर एलिमेंटला. href प्रोव्हाईड केल्याच्यानंतर पुढे कुठल्या पेजचं URL आपल्याला द्यायचं आहे, त्या पेजचं URL आपण या ठिकाणी टाकू शकतो. जसं की आपण या ठिकाणी आपण टाकूयात MEAC.org हे आपल्या ऑर्गनायझेशनचं नेम आहे. ओके. हे आपण टाकून जर ठेवलं, तर काय होईल की जेव्हा या अँकर एलिमेंटवरती आपण क्लिक करू, क्लिक केल्याच्यानंतर MEAC.org ही वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी. ओके. आपण हे जे काही पेज आहे, हे पेज आपण ओपन करूयात ब्राउझरमध्ये. कसं दिसतंय ते सुद्धा बघूया. तर हे आपल्याला डबल क्लिक करून आपल्याला ओपन करायचं आहे. ओके. या ठिकाणी बघा हेडिंग एलिमेंट, पॅराग्राफ एलिमेंट, त्यानंतर अँकर एलिमेंट आणि इमेज एलिमेंट मात्र या ठिकाणी रेंडर झालेली नाहीये. कारण इमेज त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये म्हणून ही इमेज त्या ठिकाणी म्हणजे ब्रोकन इमेज सारखं दिसतंय. म्हणजे इमेज त्या ठिकाणी लोड झालेली नाही. तर इमेज लोड करण्यासाठी काय वापरायचं ते आपण येणाऱ्या टॉपिकमध्ये बघूया. त्याच्यामध्ये हे जे काही आपण अँकर टाकलं होतं, याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करू, क्लिक केल्याच्यानंतर ती जी काही वेबसाईट असेल, ती वेबसाईट किंवा जे काही पेज असेल, ते पेज आपलं ओपन होऊ शकतं. म्हणजे या पद्धतीचं लिंकिंग जे आहे, लिंकिंगसाठी आपण अँकर एलिमेंट वापरतो आणि अँकर एलिमेंट वापरण्यासाठी टॅग आपल्याला वापरायचं असतं. आणि जेव्हा आपण टॅग वापरतो, त्या टॅगमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करण्यासाठी आपण वापरतो, त्या गोष्टीला आपण म्हणतो ॲट्रिब्यूट्स. म्हणजे इथं आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करतो. आता हे झालं आपलं अँकर एलिमेंटमध्ये झालं. त्याचबरोबर इमेज जर एलिमेंट आपण घेतलं, तर इमेज एलिमेंटमध्ये सुद्धा ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करावी लागते. जसं की इमेज आहे, इमेज आपल्याला लोड करायची आहे, पण ती इमेज कोणती इमेज लोड करायची आहे? जे काही आपल्या फिजिकल ड्राईव्हवरती जी इमेज असेल, त्या इमेजचा आपण पाथ देऊ शकतो आणि मग ती इमेज या ठिकाणी आपल्याला लोड करायची असेल, तर त्या इमेज साठी आपल्याला एस-आर-सी म्हणजेच सोर्स ऑफ द फाइल. ओके. म्हणजे फाइलचा सोर्स आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे इमेज जे कोणते असेल त्या इमेजचा पाथ आपल्याला द्यायचा आहे आणि इमेजचा पाथ दिल्याच्या नंतर इथं आपण पाथ देतो. त्यानंतर ती इमेज आपल्या या HTMLमध्ये लोड होत असते. त्याच्यानंतर ALT ॲट्रिब्यूट, ओके, आल्ट ॲट्रिब्यूट याचा वापर आपण यासाठी करतो, की जर सपोज ही इमेज लोड व्हायला वेळ लागत असेल किंवा ही इमेज त्या ठिकाणी लोकेशनवरती अवेलेबल नसेल, ओके, तर त्या ठिकाणी इथं जे काही आपण आल्ट ॲट्रिब्यूट लिहिलेलं असतं, हे ॲट्रिब्यूट त्या ठिकाणी ॲज अ टेक्स्ट त्या ठिकाणी रेंडर झालेलं असतं. त्यासाठी आपण ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करतो. ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करण्यासाठी जी गोष्ट आपण वापरतो, त्याला आपण म्हणतो ॲट्रिब्यूट. ठीक आहे. हे झालं इमेज. त्यानंतर इथं ॲट्रिब्यूट्स साठी पण एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके. हे एक्झाम्पल पण तुम्ही बघू शकता. ओके. इमेज घेतलं. इमेजमध्ये आपण काय-काय वापरू शकतो? एस-आर-सी ॲट्रिब्यूट आहे, आल्ट ॲट्रिब्यूट आहे, विड्थ ॲट्रिब्यूट आहे, हाईट ॲट्रिब्यूट आहे. याचा वापर करू शकतो. त्यानंतर अँकर एलिमेंट असेल तर त्याच्यामध्ये href, टार्गेट, टायटल
हे ॲट्रिब्यूट आपण वापरत असतो. ओके. हे ॲट्रिब्यूट्स जे असतील ते ॲट्रिब्यूट तुम्हाला ॲज अ असाइनमेंटमध्ये पण तुम्हाला ॲट्रिब्यूट शोधायचे आहेत. तर 2 प्रकारचे ॲट्रिब्यूट असतात. एक असतो ग्लोबल ॲट्रिब्यूट. ग्लोबल ॲट्रिब्यूट म्हणजे जे ॲट्रिब्यूट आपण सगळ्याच एलिमेंटला आपण वापरू शकतो. त्याला म्हणतात ग्लोबल ॲट्रिब्यूट आणि काही ॲट्रिब्यूट जे असतात ते फक्त स्पेसिफिक एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट असतात. जसं की आता हे एस-आर-सी ॲट्रिब्यूट जे आहे हे आपण मोजक्याच एलिमेंटला आपण अप्लाय करू शकतो. जसं की एस-आर-सी ॲट्रिब्यूट हे इमेजला आपण लावू शकतो. त्याच्यानंतर स्क्रिप्ट आपल्याला जर घ्यायची असेल, त्या स्क्रिप्टचा पाथ घेण्यासाठी सुद्धा आपण एस-आर-सी ॲट्रिब्यूट वापरू शकतो. तर हे जे काही झालं, एस-आर-सी ॲट्रिब्यूट हे एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट झालं. एचरेफ ॲट्रिब्यूट जे आहे, हे सुद्धा एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे एचरेफ हे ॲट्रिब्यूट फक्त आपल्याला अँकर एलिमेंट बरोबरच वापरता येतं. हे दुसऱ्या कुठल्याही एलिमेंट बरोबर आपल्याला वापरता येत नाही. त्याच्यामुळं एचरेफ ॲट्रिब्यूट हे सुद्धा तुमचं एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट झालं. टार्गेट ॲट्रिब्यूट हे सुद्धा एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट आहे. पण टायटल ॲट्रिब्यूट जर बघितलं, तर टायटल ॲट्रिब्यूट हे ग्लोबल ॲट्रिब्यूट आहे. टायटल ॲट्रिब्यूट हे आपण कुठल्याही एलिमेंटला अप्लाय करू शकतो. जर हे टायटल ॲट्रिब्यूट आपल्याला या इमेजला अप्लाय करायचं असेल, तर इमेजला सुद्धा आपण हे अप्लाय करू शकतो. हे टायटल ॲट्रिब्यूट घेतलं, इथं टायटल ॲट्रिब्यूट आणि इथं ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तर त्याच्यामध्ये टायटल ॲट्रिब्यूटने आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करतो. ओके. आता हे आपण ब्राउझरमध्ये रन करूयात आणि या टायटल ॲट्रिब्यूटचा उपयोग काय होतो, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके. आता बघा, इथे या ठिकाणी इमेज लोड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण या इमेजवरती जर माऊस घेऊन गेलो आपला, तर इथे दिसेल तुम्हाला काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते. राइट? धिस इस द टायटल. त्याच्यानंतर हे लिंक आहे. या लिंकवरती आपण माऊस घेऊन गेल्याच्यानंतर तिथं आपल्याला दिसेल, की महा मिशन एज्युकेशन अँड करियर काउन्सिल तिथं काहीतरी टूल टिप दिसतंय. राइट? हे टूल टिप दाखवण्यासाठी किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन दाखवण्यासाठी आपण या टायटल ॲट्रिब्यूटचा वापर करू शकतो. असे बरेच ॲट्रिब्यूट्स आहेत ज्या ॲट्रिब्यूटचा म्हणजे एलिमेंट स्पेसिफिक आणि ग्लोबल ॲट्रिब्यूट्स आहेत. त्या ॲट्रिब्यूटचा रेफरन्स जो आहे, ते रेफरन्स हे तुम्हाला मी इथे देऊन ठेवतो. तर हे ॲट्रिब्यूट तुम्ही जे आहे ते वापरू शकता. ओके. अ, बरेच ॲट्रिब्यूट्स आहेत. हे ॲट्रिब्यूट तुम्ही वापरू शकता. ओके. इथं या ठिकाणी तुमचं रेफरन्स आहे. इथं तुम्हाला सगळ्याच प्रकारचे ॲट्रिब्यूट्स मिळतील. अ, जे काही HTMLचे एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट असतील, ते ॲट्रिब्यूट तुम्हाला इथे दिसतील. ओके. हे तुम्हाला सगळं स्टडी करायचं आहे. हे तुम्हाला प्रॅक्टिकली यूज करून बघायचं आहे. जसं की एक्सेप्ट ॲट्रिब्यूट आहे. हे फक्त इनपुट एलिमेंट बरोबर आहे. म्हणजे हे एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट्स आहेत. आणि त्याचबरोबर ग्लोबल ॲट्रिब्यूट जर बघितलं, तर ह्याच्यात ग्लोबल ॲट्रिब्यूट सुद्धा बरेच आहेत, की ह्या ॲट्रिब्यूटचा वापर आपण कुठल्याही एलिमेंटला आपण हे अप्लाय करू शकतो. क्लास ॲट्रिब्यूट आहे. यातले बरेच ॲट्रिब्यूट जे आहेत आपण येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये आपण वापरणार आहोत. ओके. आणि हे तुम्हाला ॲज अ असाइनमेंट म्हणून सुद्धा तुम्हाला हे सगळं प्रॅक्टिकली करून बघायचं आहे आणि वापरायचं आहे. ठीक आहे. हे ग्लोबल ॲट्रिब्यूट आणि एलिमेंट स्पेसिफिक ॲट्रिब्यूट याचं रेफरन्स तुम्हाला दिलं जाईल. हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. हे झालं आपलं ॲट्रिब्यूटचा पार्ट. त्यानंतर कमेंट्स. कमेंट्स हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या HTMLमध्ये किंवा प्रोग्रामिंगमध्ये. कमेंटचा वापर काय होतो, तर जे काही ॲडिशनल एखादी इन्फॉर्मेशन असेल, दुसऱ्या डेव्हलपरला एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाईड करायची असेल किंवा आपला पेज खूप मोठं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एखादं कंटेंट कुठून कुठपर्यंत सुरू झालंय किंवा कंटेंटचं इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी किंवा ॲडिशनल इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी आपण या कमेंटचा वापर जो आहे तो आपण करू शकतो. तर HTMLमध्ये कमेंट लिहिण्यासाठी आपण लेस दॅन साइन त्याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क आणि 2 हायफन हे वापरून आपण कमेंट आपलं सुरू करू शकतो आणि कमेंट एंड करण्यासाठी हायफन, हायफन आणि ग्रेटर दॅन साइन या ठिकाणी आपण वापरू शकतो. आणि याच्या आतमध्ये जो काही आपण कोड लिहितो किंवा जे काही कंटेंट आपण लिहितो, हे कंटेंट ब्राउझर त्याला रेंडर करत नाही. ओके. म्हणजे कमेंटेड कोड म्हणजे काय? कमेंटेड जे काही गोष्टी असतील, त्या कमेंटेड गोष्टी फक्त आपल्याला जेव्हा ते आपण कोड एडिटरमध्ये आपण ओपन करतो, तेव्हा ते फक्त आपल्याला दिसतं. पण ब्राउझरमध्ये ही गोष्ट रेंडर होत नाही. ब्राउझर त्याला इग्नोर करतं. जे काही कमेंटेड कोड असेल किंवा कमेंटेड इन्फॉर्मेशन असेल, ती इन्फॉर्मेशन ब्राउझर त्याला रेंडर करत नाही. ती इन्फॉर्मेशन फक्त डेव्हलपरसाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी आपण ते वापरत असतो. म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायची असेल, तर आपण हे कमेंट्स वापरू शकतो. आता याला आपण रन करून बघूया. तर रन केल्यानंतर तुम्हाला दिसेल, की हे धिस इस कमेंटेड लाईन इन HTML हे प्रिंट होणार नाही. फक्त जे काही आपला HTMLचा कोड असेल, तो कोड फक्त रेंडर होईल. ओके. जसं आणि मल्टी लाईन कमेंट ओके. मल्टी लाईन कमेंटमध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो. म्हणजे इथं आपल्याला कमेंट सुरू करायचं आहे आणि कमेंट क्लोज करायचं आहे. जसं आपण ओपन टॅग, क्लोज टॅग म्हणतो, तसं हे कमेंट ओपन करण्यासाठीचं टॅग आहे आणि हे कमेंट क्लोज करण्यासाठी आपण हे सिंटॅक्स वापरू शकतो. आणि याच्या आतमध्ये जे काही आपण कोड लिहिलेला असेल किंवा जे काही कंटेंट लिहिलेलं असेल, हे कंटेंट अजिबात रेंडर होणार नाही. ओके. आता याचं एक एक्झाम्पल आपण बघूया. अ,
इथे हे पॅराग्राफ मी परत एकदा अजून एकदा घेतो आणि या पॅराग्राफला आपण कमेंट करूया. ओके. आता जेव्हा आपण हे ब्राउझरमध्ये रन करू, तर इथं धिस इज पॅराग्राफ हे आपलं एक्झिक्यूट होईल, पण हे तुम्हाला ब्राउझरमध्ये दिसणार नाही. इथे सुद्धा आपण कोडच लिहिलाय, एचटीएमएलचाच कोड लिहिलाय, पण हे ब्राउझरमध्ये रेंडर होणार नाही. लेट्स सी आपण याला ओपन करू. ओपन करून हे बघूया. ओके. बघा फक्त एकच पॅराग्राफ त्या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. बाकीचं बरंच कंटेंट आहे, पण हे कंटेंट त्या ठिकाणी रेंडर झालेलं नाही. कारण ब्राउझर त्याला रेंडर करतच नाही. जे काही कमेंटेड कोड असेल, तो कोड ब्राउझरमध्ये एक्झिक्यूट होत नाही किंवा ब्राउझर त्याला दाखवत नाही. त्यानंतर आपण बघूयात इसेन्शियल एलिमेंट कोणते-कोणते आहेत. हेडिंग एलिमेंट आहेत. जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी आपण बेसिक एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं. ओके, एक नवीन आपण फाइल क्रिएट करू. ओके. तर आता हे बेस याच्यामध्ये आपण जे काही आपले एलिमेंट्स असतील, ते एलिमेंट आपण लिहूया. याला आधी या एचटीएमएलला आपण एडिट करू. ओके. इथे आपण बघितलं होतं, की H1 एलिमेंट आपण हेडिंगसाठी वापरलं होतं, बरोबर? तर हे आपले हेडिंग एलिमेंट्स असतील, तर हेडिंग एलिमेंट आपल्याला तिथं टोटल 6 हेडिंग एलिमेंट आहेत. ओके. H1 जे की आपल्याला सगळ्यात जास्त म्हणजे जे आपलं मेन टायटल असेल किंवा मेन हेडिंग असेल, त्यासाठी आपण हेडिंग 1 एलिमेंट वापरू शकतो आणि त्याच्यापेक्षा सब हेडिंग असेल, तर त्यासाठी आपण H2 एलिमेंट वापरू शकतो. त्यानंतर H3 एलिमेंट आहे. H3 एलिमेंट आपलं त्यापेक्षा सुद्धा म्हणजे हायरार्कीनुसार आपण हे हेडिंग एलिमेंट जे आहेत ते वापरू शकतो. जसं की आपल्या नोटबुकमध्ये वगैरे असतं बघा. म्हणजे मेन जो काही पॉइंट असेल, तो मेन पॉइंट खूप जास्त मोठा असतो, बोल्ड असतो. त्यानंतर बाकीचे जे काही सब पॉइंट असतील, ते छोटे-छोटे केले जातात. ओके. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा प्रत्येक हेडिंग एलिमेंटचा फॉन्ट साइज जो आहे, तो छोटा-छोटा झालेला आपल्याला दिसतो. त्यानुसार आपल्याला हेडिंग एलिमेंट वापरायचा आहे. ओके. हे आपले हेडिंग एलिमेंट्स आहेत. ओके. टोटल आपल्याकडं हेडिंग 1 टू हेडिंग 6 असे हे 6 हेडिंगचे एलिमेंट आहेत आणि या हेडिंग एलिमेंटसाठी आपण वापरतो H1, H2, H3, H4 आणि H5 हे टॅग आपण वापरत असतो हेडिंग एलिमेंटसाठी. याला आपण ब्राउझरमध्ये रन करून बघूया. ओके. इथे तुम्हाला दिसेल, की हेडिंग 1 जे आहे, त्याचा फॉन्ट साइज मोठा आहे. त्याच्यानंतर मग हेडिंग 2, 3, 4, 5, 6 ओके. याचा फॉन्ट साइज छोटा-छोटा झालेला दिसेल. ओके. याचा वापर करून आपण जे काही आपल्याला एखादं आर्टिकल लिहायचं असेल, त्या आर्टिकलमध्ये मेन पॉइंट, सब पॉइंट असं जर आपल्याला लिहायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. हेडिंग 1 हे एलिमेंट मोस्टली टायटलसाठी वापरलं जातं आणि हेडिंग 1 हे एलिमेंट आपल्या पेजमध्ये एकदाच असायला पाहिजे, असं हे एक स्टँडर्ड प्रॅक्टिस सांगते. ह्याच्यामध्ये मल्टिपल वेळा घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे काही आपलं पेज असेल, त्या पेजमध्ये हेडिंग एलिमेंट एकदाच असलं पाहिजे. असं हे एक म्हणजे हे जे काही W3 ज्यांनी म्हणजे हे एच-टी-एम-एल सगळं डेव्हलप केलं किंवा त्यांच्याकडनं हे सगळे ड्राफ्ट बनलेले असतात. त्यांनी असं रिकमेंड केलेलं आहे, की हेडिंग एलिमेंट एकदाच असलं पाहिजे. आणि एस-ई-ओ सुद्धा काय करतं, की हेडिंग एलिमेंट H1 जे आहे, H1 ज्या ठिकाणी असेल त्याच हेडिंगला ते म्हणजे पेजचं हेडिंग कन्सिडर करतं आणि बाकीचे जे हेडिंग असतील त्याला ते इग्नोर करतं. त्याच्यामुळं आपल्या पेजमध्ये मल्टिपल हेडिंग एलिमेंट हेडिंग 1 एलिमेंट वापरून काही उपयोग नाहीये. त्यामुळं हेडिंग 1 जे आहे, ते फक्त आपल्याला
एकदाच वापरायला पाहिजे. बाकीचे तुम्ही हेडिंग 2, हेडिंग 3, हेडिंग 4, 5, 6 हे तुम्ही किती वेळा तुम्हाला वापरायचं असेल तेवढं वापरू शकतो. ओके. कारण पेजचं हेडिंग किंवा पेजचं टायटल मल्टिपल वेळा असू शकत नाही. त्यामुळं हेडिंग 1 मल्टिपल वेळा वापरणं योग्य नाही, असं एक कन्सिडर केलं जातं. पण वापरलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. कारण ब्राउझर किंवा एच-टी-एम-एल त्याला रिस्ट्रिक्ट करत नाही. असं काही म्हणजे रूल नाहीये, स्ट्रिक्टली रूल नाहीये, की तुम्ही ते वापरायला नाही पाहिजे किंवा काय. पण ॲज अ स्टँडर्ड फक्त हेडिंग 1 एलिमेंट जे आहे ते फक्त एकदाच वापरलं पाहिजे. असं सगळे डेव्हलपर्स त्याला रेफर करतात आणि ही एक म्हणजे गुड प्रॅक्टिस आहे. त्यानंतर पॅराग्राफ एलिमेंट आपण बघूयात पॅराग्राफ एलिमेंट. पॅराग्राफ एलिमेंट आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके. हे परत तुम्हाला पॅराग्राफ एलिमेंटसाठी आपल्याला वापरायचं आहे पी टॅग. ओके. ह्याच्यामध्ये जेवढे तुम्हाला मल्टिपल पॅराग्राफ हवे असतील, तेवढे तुम्ही पॅराग्राफ जे आहेत ते क्रिएट करू शकता. आणि प्रत्येक पॅराग्राफ जे आहे ते पॅराग्राफ रेंडर कसं याला थोडंसं कंटेंट आपण जास्त टाकूया. आता हे जे काही पॅराग्राफ आपण लिहितो, पॅराग्राफ लिहिल्यानंतर काय होतं, की प्रत्येक पॅराग्राफचं एक त्याच्यामध्ये 2 पॅराग्राफच्या आतमध्ये थोडासा स्पेस त्या ठिकाणी दिला जातो. सॉरी आपण ओके H5 मध्ये मी चेंज केलं. सॉरी. हे हेडिंग आहे आणि आपल्याला हे पॅराग्राफवाला आपल्याला ओपन करायचंय. हो. ओके. इथं आपण हे सगळे पॅराग्राफ टाकूया. आय थिंक ही फाईल ओपन होत नाहीये. ओके. मी हे नोटपॅड नॉर्मल आपल्या नोटपॅडमध्ये ओपन केलं आणि म्हणजे तुम्ही नॉर्मल आपलं जे नोटपॅड असतं बाय डिफॉल्ट Windowsमध्ये ओके, ते नोटपॅड सुद्धा वापरू शकता. पण याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग हायलाइट मिळणार नाही. ओके, जे काही कोडिंगचं सिंटॅक्स असतं ते हायलाइटर मिळणार नाहीये. ओके, त्यामध्ये थोडंसं हे जास्तच म्हणजे एकदम टेक्स्ट प्लेन टेक्स्ट सारखं होतं. त्यापेक्षा थोडंसं नोटपॅड प्लस प्लस थोडं बरं आहे. ओके, तर ते आपण वापरू शकतो. ओके. तर या ठिकाणी बघा, म्हणजे पॅराग्राफ झाल्याच्या नंतर हा थोडासा गॅप त्याच्यामध्ये येतो. म्हणजे आपलं जे काही नोटबुक आपण बघतो, न्यूजपेपर वगैरे बघतो, तर त्याच्यामध्ये जे फॉर्मॅटिंग असतं ना, त्या प्रकारचं फॉर्मॅटिंग जे आहे हे आपल्याला बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर म्हणजे हेडिंग झाल्याच्या नंतर थोडासा स्पेस आहे. त्याच्यानंतर पॅराग्राफ झाला आणि प्रत्येक पॅराग्राफच्या आतमध्ये थोडा-थोडा जो स्पेस आहे, तो स्पेस ब्राउझर आपोआप त्याच्यामध्ये ॲड करतं आणि आपोआप आपल्याला हे मिळत असतं. तर हे झालं तुमचं पॅराग्राफ एलिमेंट. तर आपण आता पुढचं वापरूया इमेज एलिमेंट. इमेज एलिमेंटसाठी आपण एक इमेज डाउनलोड करूया.
ओके. ही flower.jpg ही आपलं एक इमेज फोल्डर मी केला आणि त्या इमेज फोल्डरमध्ये ती इमेज आपण सेव्ह केली. आता हे सगळं क्लोज करतो एकदा. त्यानंतर ओके. तर हे आपलं इमेजचं पेज आहे. याच्यामध्ये आपण इमेज वापरूया. इमेजसाठी आपल्याला वापरायचं आयएमजी टॅग. एसआरसी ॲट्रिब्यूट हे आपल्याला सोर्स आपल्याला द्यायचं आहे. तर आपलं जे काही जिथं आपण इमेज ठेवलेली असेल, ते सोर्स आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. आता बघा आपल्या फोल्डरमध्ये आपला हा प्रोजेक्टचा फोल्डर आहे. जिथं आपलं जे काही एचटीएमएलची फाईल असेल, त्या फाईलपासून जिथे आपलं फोल्डर ठेवलेलं असेल, त्या फोल्डरचा पाथ आपण डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो. ओके. आता इथं आपलं आयएमजी फोल्डर आहे आणि या आयएमजी फोल्डरच्या आतमध्ये ही एक इमेज आहे. बरोबर? त्याचं लिंकिंग देण्यासाठी आपल्याला लिंक कसं द्यायचं असतं, तर त्याचे 2 प्रकारे आपण लिंक देऊ शकतो. इथं एकतर तुम्ही डायरेक्टली आयएमजी फोल्डर वापरू शकता. त्याच्यानंतर जे काही इमेजचा पाथ इमेजच्या फाईलचं नाव असेल, ते इमेजच्या फाईलचं नाव आपण वापरू शकतो. तर आयएमजी फोल्डरमध्ये flower.jpg ओके. फाईलचं एक्सटेन्शन जे आहे, ते एक्सटेन्शन सुद्धा देणं गरजेचं आहे. तर इथं flower.jpg आहे. तर हे flower.jpg आपण इथं टाकूया. flower.jpg त्यानंतर हे इमेज टॅग क्लोज करण्यासाठी हे सेल्फ क्लोजिंग टॅग असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये क्लोज टॅगची गरज नाहीये. कारण ह्याच्यामध्ये काही कंटेंट नसतं. त्याच्यामुळे ह्याला त्याच टॅगमध्ये आपण क्लोज सुद्धा करत असतो. त्यामुळे हे सेल्फ क्लोजिंग टॅग याला म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये बाकीचे पण ॲट्रिब्यूट आहेत. जसं की विड्थ ॲट्रिब्यूट आहे. म्हणजे या इमेजची किती विड्थ असली पाहिजे ते आपण पिक्सेलमध्ये कॅल्क्युलेट करत असतो. सपोज 200 पिक्सेल आपल्याला हवी असेल, तर 200 पिक्सेल विड्थ आणि हाईट जर नाही दिली, तर हाईट आपोआप त्या ठिकाणी ब्राउझर कॅल्क्युलेट करतं आणि ती हाईट त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. ओके. आता हीच इमेज आपण वेगवेगळ्या प्रकारे ठेवूया. एका ह्याच्यामध्ये आपण इमेजला हाईटच नाही द्यायची. तर हे डिफॉल्ट जे काही त्याची विड्थ असेल, ते आपल्याला मिळेल. इथे ह्याला आपल्याला लाईन ब्रेक करण्यासाठी बीआर एलिमेंट असतं. तर हे बीआर एलिमेंट वापरू शकतो. बीआर एलिमेंट वापरल्यानंतर काय होतं, की त्या ठिकाणाहून पुढचा जो कंटेंट असेल, तो पुढचा कंटेंट नवीन लाईनला येत असतो. त्यासाठी आपण हे बीआर एलिमेंट वापरत असतो. ओके. इथे आपण बीआर वापरू म्हणजे पहिल्यांदा इमेज लोड होईल. त्याच्यानंतर एक लाईन त्या ठिकाणी ब्रेक येईल. त्याच्यानंतर मग पुढची इमेज लोड होईल. त्याच्यानंतर मग परत एक अजून लाईन ब्रेक त्या ठिकाणी येईल. ओके. इथं आपण विड्थच्या ऐवजी हाईट देऊ शकतो. ओके. इथं आपण हाईट त्याला देऊ. म्हणजे काय होईल, की अ, एका इमेजची हाईट असेल आणि विड्थ ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल आणि एका इमेजमध्ये फक्त आपण विड्थ दिलेली आहे, हाईट आपोआपच कॅल्क्युलेट होईल. आणि अजून आपण एक घेऊया, ज्या ठिकाणी आपण हाईट आणि विड्थ दोन्ही पण अप्लाय करूया. ओके. सपोज हाईट आपल्याला 200 पिक्सेल पाहिजे आणि 200 पिक्सेल विड्थ सुद्धा 200 पिक्सेल पाहिजे म्हणजे स्क्वेअर होईल. तर हे आपले 4-5 4 इमेजेस आपण घेतले याच्यामध्ये. त्याला आपण ब्राउझरमध्ये रन करून बघू. तर हे जे काही फ्लॉवर आपण घेतलं होतं, जे इमेज आयएमजी फोल्डरमध्ये टाकलंय, तर ती इमेज ब्राउझरमध्ये लोड होईल. ओके. बघा इथं हे डिफॉल्ट इमेज आहे. डिफॉल्ट इमेज त्या ठिकाणी रेंडर झाली. त्याचं विड्थ आपोआप कॅल्क्युलेट झालेलं आहे. दुसरी जी काही इमेज आहे, त्या इमेजला आपण दुसऱ्या इमेजला आपण विड्थ 200 पिक्सेल दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हाईट आपोआप कॅल्क्युलेट झाली. तिसऱ्या इमेजमध्ये आपण हाईट 200 पिक्सेल दिलेली आहे. त्यामुळं हाईट त्याची 200 पिक्सेल आहे आणि विड्थ आपोआप कॅल्क्युलेट झालेली आहे. ओके. त्यानंतर शेवटची जी इमेज आहे, त्या शेवटच्या इमेजला आपण हाईट आणि विड्थ दोन्ही सुद्धा अप्लाय केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये हाईट आणि विड्थ दोन्ही अप्लाय झाले. पण ही इमेज जी आहे, ती इमेज अशी चपटी झाली. म्हणजे त्या ठिकाणी जी ॲक्चुअली ही म्हणजे विड्थ त्याची जास्त होती. पण त्या विड्थला आपण कमी केल्यामुळं ती इमेज जी आहे, ती अशी थोडीशी स्ट्रेच झाल्यासारखी आपल्याला दिसते. ओके. तर त्यामुळं कधीही वापरत असताना इमेजला एकतर तुम्ही हाईट द्या किंवा विड्थ द्या. त्याचं म्हणजे बाकीचं जे काही दुसरं डायमेन्शन असेल, ते डायमेन्शन आपोआप सेट झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण वापरत असतो. कारण इमेज जर सपोज त्याचं जर डायमेन्शन दोन्ही दिले, तर काय होईल की त्याचं जे रेग्युलर इमेज असते, ती इमेज व्यवस्थित दिसणार नाही.
ठीक आहे. एखादा सपोज एखाद्या माणसाचा चेहरा असा गोल आहे आणि त्याला जर सपोज आपण वीट देऊन त्याला चपटं केलं, तर काय होईल त्याचं म्हणजे तो असं म्हणजे निमुळता दिसेल, राइट? ते चांगलं दिसणार नाही. त्यामुळं कधीही वापरत असताना फक्त एकतर विड्थ अप्लाय करायची असते किंवा हाईट अप्लाय करायची असते. म्हणजे दुसरं जे काही डायमेन्शन आहे, ते डायमेन्शन ब्राउझर आपोआप कॅल्क्युलेट करून घेत असतं आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे ठेवता येऊ शकतं. त्यानंतर पुढे आपल्याकडं अजून एक एलिमेंट आहे जे की म्हणजे खूप जास्त वापरलं जातं. ते एलिमेंट सुद्धा घेऊया. टेबल, जे काही आपल्याला टॅब्युलर डेटा दाखवायचा असतो. एखादा डेटा असेल, जो जर डेटा आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवायचा आहे, त्यासाठी आपण टेबल एलिमेंट जे आहे ते वापरू शकतो. तर इथं टेबल टॅगनी सुरुवात करायची असते. टेबल टॅग आपल्याला क्लोज करायचा आहे. ओके. त्याच्या त्याच्यानंतर टेबलमध्ये सुद्धा बऱ्याच एलिमेंट्स त्या ठिकाणी असतात. ओके. त्याच्यामध्ये टेबलचं हेडिंग असतं, टेबलचं फुटर असतं. त्यासाठी सुद्धा टेबलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट आपण वापरू शकतो. टी हेड हे एलिमेंट आपण टेबलचं हेडिंग ग्रुप करण्यासाठी आपण वापरतो. त्याच्या आतमध्ये म्हणजे टेबलचं जे हेडिंग आहे, ते हेडिंगमध्ये सुद्धा आपल्याला मल्टिपल जर रो टाकायचे असतील, तर तिथे आपण रो टाकू शकतो. रोसाठी टी-आर म्हणजे टेबल रो यासाठी आपण टी-आर हे वापरत असतो. त्याच्यानंतर टेबलचं एक जे कॉलम आहे, ते कॉलम दाखवण्यासाठी आपल्याला वापरायचं असतं टी-डी. इथं आपण म्हणूया त्याला सीरियल नंबर. हे तुम्हाला आधी मी कोड लिहितो. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक-एक एक्सप्लेन आधी आपण हे आउटपुट बघूया. नंतर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेल परत एकदा. ओके. हे दुसरं सेल आहे. दुसऱ्या सेलमध्ये आपण त्याला टाकू नेम. तिसऱ्या सेलमध्ये आपण ईमेल आयडी घेऊया. इथं हेडिंगसाठी आपण टी-एच पण वापरू शकतो. इथं टी-एच वापरू आपण बेसिकली. टी-एच म्हणजे टेबल हेडिंग, टी-डी म्हणजे टेबल सेल. आता जर सपोज गडबड केली तर गडबड होऊ शकते. ओके. ओपन करताना आपण टी-डी लिहिलं आणि क्लोज करताना टी-एच लिहिलं, तर ब्राउझरला कळणार नाही. ब्राउझर त्याला टी-डीच कन्सिडर करून रेंडर करेल. त्यामुळे ओपन टॅग आणि क्लोज टॅग हे खूप महत्वाचं आहे. हे झालं आपलं टेबल हेडिंग. ओके. टेबल हेडिंगमध्ये आपण फक्त एकच रो घेतला आणि त्याच्यामध्ये आपण सगळे हेडिंगचे सेल वापरले. त्यानंतर जे काही आपला मेन कंटेंट असेल आपल्या पेजमधला, टेबलमधला, तर त्यासाठी आपण टी बॉडी वापरू शकतो. टी बॉडी म्हणजे टेबलचं रेग्युलर जे काही कंटेंट असेल, रेग्युलर जे काही रोज असतील, ते रो आपण टी बॉडीमध्ये टाकत असतो. इथे सुद्धा आपल्याला रो टाकावे लागतील. जेवढे रो आपल्याला हवे असतील तेवढे रो आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर आपल्याला कंटेंट टाकण्यासाठी टेबल सेल म्हणजेच टी-डी आपल्याला वापरावा लागेल. सीरियल नंबर सपोज 1 आहे आपला. ओके. हे झालं आपलं टी बॉडी. पण बघा आता इथे टी बॉडी क्लोज नाहीये, तर ब्राउझरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं सगळे टॅग जे आहेत ना आपले क्लोज झालेले आहेत की नाही ते चेक करणं गरजेचं आहे. ओके. आता हे आपलं टॅग क्लोज झालेलं आहे. त्यानंतर अजून एक एलिमेंट आहे. तर मी काय करतो, की एक एलिमेंट आहे डायरेक्ट कॉपी करून आपण त्याला चेंज करूया. टी फूट एलिमेंट आहे. जे काही फुटरचं कंटेंट टेबलमध्ये जे काही फुटरचं कंटेंट आपल्याला द्यायचं असेल, त्याच्यासाठी आपण टी फूट हे वापरू शकतो. ओके. इथे आपल्याला सीरियल नंबर नाही टाकायचा आहे सपोज. ओके. सपोज इथे आपण 0 टाकू. त्यानंतर नेम आपल्याला नाही टाकायचं आहे. ओके. डॅश टाकू. ईमेल नाही टाकायचंय, तर डॅश टाकू. म्हणजे या पद्धतीनं हे झालं आपलं टेबल फुटर. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला टेबल जो आहे, तो टेबल आपण बनवू शकतो. टेबलसाठी टेबल एलिमेंट आहे. टी हेड फॉर टेबलचं हेडिंगसाठी आपण वापरतो. हे ग्रुप करण्यासाठी. याच्यामध्ये मल्टिपल रोज सुद्धा आपल्याला वापरायचे असतील, तर मल्टिपल रो सुद्धा आपण इथं टाकू शकतो.
म्हणजे इथं टी-आर झालेला आहे आणि या टी-आरच्या बरोबर आपल्याला दुसरा रो टाकायचा असेल, तर दुसरं रो सुद्धा आपण इथं टाकू शकतो. म्हणजे टेबल हेडमध्ये मल्टिपल रो असू शकतात आणि त्याचबरोबर टेबल बॉडीमध्ये बॉडीमध्ये सुद्धा मल्टिपल रो आपण टाकू शकतो. हेच रो आपण कॉपी करूया आणि इथं टाकूया. हे टाकू शकतो. तसंच फूटमध्ये सुद्धा आपण मल्टिपल रेकॉर्ड किंवा मल्टिपल रो आपण या ठिकाणी टाकू शकतो. याला आपण ब्राउझरमध्ये रन करून बघू, हे टेबल दिसेल कसं. ओके. बाय डिफॉल्ट जर बघितलं तर ह्याला या टेबलला बॉर्डर वगैरे काहीच नसते आणि म्हणजे ते फक्त टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसेल. कॉलम वगैरे ते बनलेले असतील आणि त्या पद्धतीने दिसेल. जर ह्याला बॉर्डर आपल्याला अप्लाय करायची असेल, तर एकतर आपण सी-एस-एस वापरू शकतो किंवा त्या ठिकाणी ॲडिशनल ॲट्रिब्यूट आपण देऊ शकतो. ॲडिशनल इन्फॉर्मेशन देण्यासाठी ॲट्रिब्यूट वापरून ह्याला बॉर्डर आपण टाकू शकतो. बॉर्डर ॲट्रिब्यूट आहे. बॉर्डर ॲट्रिब्यूट वापरून इथं तुम्हाला बॉर्डर सेट करता येईल. 1 पिक्सेल, 2 पिक्सेल जे काही हवे असेल, ते इथे आपण टाकू शकतो. त्यानंतर ते बॉर्डर जे आहे, ते बॉर्डर इथं दिसेल. पेज रिफ्रेश केल्यानंतर तिथे दिसेल. म्हणजे टेबलला चारही बाजूने बॉर्डर त्या ठिकाणी आपल्याला आलेली दिसेल. हे झालं आपलं टेबल बॉर्डर. पॅराग्राफ बघितलं आपण, इमेज बघितलं, टेबल बघितलं, लिस्ट. ओके. जे काही आपल्याला लिस्ट दाखवायचे असतील, काही इन्फॉर्मेशन आपल्याला लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये दाखवायची असेल, तर त्यासाठी अ, अ, एच-टी-एम-एलमध्ये एलिमेंट आहेत. 2 एलिमेंट आपण वापरू शकतो. ऑर्डर लिस्ट आहे आणि अनऑर्डर लिस्ट आहे. ते आपण दोन्ही एलिमेंट वापरू शकतो आणि त्याचा वापर करून आपल्याला लिस्ट एलिमेंट जे काही टाकायचे असतील, ते आपण एलिमेंट टाकू शकतो. लिस्टसाठी आपल्याकडे अनऑर्डर्ड लिस्ट आहे. अनऑर्डर्ड लिस्टसाठी यूएल हे टॅग आपण वापरू शकतो. अनऑर्डर्ड लिस्ट हे एलिमेंट आहे आणि यूएल हे टॅग आहे. हे झालं अनऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि त्याच्या आतमध्ये जे काही एलिमेंट आपल्याला लिहायचे असतील, त्याच्यासाठी लिस्ट आयटम हे एलिमेंट आपण वापरू शकतो. लिस्ट आयटमसाठी एल-आय हे टॅग आपल्याला वापरता येईल. लिस्ट आयटम त्यासाठी एल-आय हे टॅग आपल्याला वापरता येईल. तर हे लिस्ट आयटम झाले. ओके. इथे तुम्हाला जे काही हवं असेल ते नाव आपण टाकू शकतो. एखादी लिस्ट लिहायची आपल्याला, तर ती लिस्ट आपल्याला इथं लिहिता येईल. आता ही जी काही लिस्ट आहे, ही लिस्ट आपण नेस्टेड सुद्धा टाकू शकतो. एका लिस्टच्या आतमध्ये दुसरी लिस्ट आपल्याला टाकायची असेल, तर ते सुद्धा आपल्याला टाकता येईल. तर त्यासाठी काय करायचंय, एल-आय आणि एल-आयच्या आतमध्ये परत आपण एक यूएल टाकू शकतो. ओके. म्हणजे ही आपली मेन लिस्ट आहे आणि या मेन लिस्टच्या आतमध्ये या लिस्ट पण इथे लिस्ट आयटम पण टाकता येईल आणि त्याच्यानंतर आपण परत त्या लिस्टमध्ये यूएल सुद्धा टाकू शकतो. ओके. इथं आपण म्हणूयात की सब लिस्ट आयटम असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. आपण याला आधी रन करूया ब्राउझरमध्ये. ओके. इथं बघा, म्हणजे लिस्ट आयटम ह्याचं जे बुलेट स्टाइलिंग जे असेल, ते बुलेट स्टाइलिंग ह्याचं आपोआप चेंज होतं. इथं म्हणजे भरलेलं डिस्क आहे आणि त्याच्यामध्ये खाली जर बघितलं तर फक्त इथं आउटलाईन आहे. म्हणजे लिस्टमध्ये जर सपोज लिस्ट वापरलं, तर त्याचं जे काही बुलेट स्टाइलिंग असेल, ते बुलेट स्टाइलिंग ब्राउझरच्या डिफॉल्ट याच्यानुसार बिहेवियरनुसार ते आपोआप चेंज झालेलं आपल्याला बघायला मिळेल. त्याच्या आतमध्ये जर आपण अजून एखादं बुलेट लिस्ट वापरलं, तर त्याचं बिहेवियर सुद्धा परत चेंज होईल. ओके. आपण इथं परत अजून या लिस्टमध्ये अजून एक इव्हेल सुद्धा वापरू शकतो. ओके. ह्याला कोडला इंडेंटेशन करण्यासाठी आपण सिलेक्ट करून परत असं टॅप केलं, की कोड जो आहे तो कोड पुढे जाऊ शकतो. म्हणजे या एल-आयच्या आतमध्ये आपल्याला ते दाखवायचं आहे. ओके. त्यानुसार आपण हे इंडेंटेशन करू शकतो. ओके. आता इथं बघा, म्हणजे सुरुवातीला भरलेलं डिस्क आहे. इथं म्हणजे सर्कल आहे. त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला स्क्वेअर दिसेल. म्हणजे अशा पद्धतीचं नेस्टेड जे काही लिस्टिंग असेल, त्या नेस्टेड लिस्टिंगचं फॉर्मॅटिंग सुद्धा आपोआप त्या ठिकाणी चेंज होतं. इथं एक टाइप ॲट्रिब्यूट सुद्धा आहे. इथं टाइप ॲट्रिब्यूटमध्ये त्याची व्हॅल्यू सुद्धा आपण चेंज करू शकतो. जर आपल्याला इथं स्क्वेअर हवा असेल,
तर इथं स्क्वेअर आपल्याला चेंज करता येईल. म्हणजे पहिलं जे काही बुलेट असेल तेच आपल्याला स्क्वेअर पाहिजे असेल, तर ते सुद्धा स्क्वेअर आपल्याला चेंज करता येईल. बघा इथं आधी डिस्क होतं, इथं आपण त्याचं चेंज केलेलं आहे स्क्वेअर. ओके. डिस्क आहे, स्क्वेअर आहे आणि सर्कल आहे. सर्कल टाकलं, तर इथं तुमचं सर्कल येईल. म्हणजे जर सपोज सगळ्याच बुलेट लिस्टला आपल्याला सर्कल करायचं असेल, तर त्याचं डिफॉल्ट जे टाइप असेल ते टाइप सुद्धा आपण चेंज करू शकतो. ओके. प्रत्येक इव्हेलला जर आपल्याला सर्कल हवा असेल, तर प्रत्येक इव्हेलला आपण सर्कल टाकू शकतो. जेणेकरून काय, तर जे नेस्टेड असतील, त्या नेस्टेड एलिमेंटला सुद्धा तुम्ही ते सर्कल करू शकता. सर्कल आहे, डिस्क आहे आणि स्क्वेअर आहे. ओके. असं सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर हे आपण 3 प्रकारचे ॲट्रिब्यूट्स आपण वापरू शकतो. त्यानंतर पुढचं लिस्ट एलिमेंट आहे. त्याचं नाव आहे ओएल. आता या ठिकाणी आपल्याला बुलेट्स दिसले बरोबर? तर जे काही आपल्याला नंबरिंग जर हवा असतील, नंबरवाले लिस्ट आपल्याला हवे असतील, तर त्या ठिकाणी आपण ऑर्डर्ड लिस्ट वापरू शकतो. ऑर्डर्ड लिस्टसाठी आपल्याला वापरायचं आहे ओएल. ओ फॉर ऑर्डर, एल फॉर लिस्ट. ओके. इथं आपल्याला यूएलच्या ऐवजी इथं आपल्याला वापरायचं आहे ओएल. ओके. ओएल वापरल्याच्या नंतर याचं आपोआपच ऑर्डर्ड लिस्टच्या ऐवजी अनऑर्डर्ड लिस्टच्या ऐवजी ऑर्डर लिस्टमध्ये कन्व्हर्जन होईल आणि याचं डिफॉल्ट जे काही नंबर असतील, ते नंबर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. हे सुद्धा नेस्टेड वापरू शकतो. याचं फक्त यूएलच्या ऐवजी तुम्हाला ओएल फक्त टाकायचं आहे. आता इथं जे टाइप आहे, हे टाइप आपल्याला वेगळ्या पद्धतीचे वापरावे लागतील. कारण इथं हे ऑर्डर लिस्टमध्ये टाइप वेगळे आहेत आणि अनऑर्डर्ड लिस्टमध्ये टाइप वेगळे आहेत. तर इथं आपण टाइप काढून टाकू आधी. त्याच्यानंतर दाखवतो मी तुम्हाला, की हे कसं रेंडर होतंय. त्यानंतर आपण याचे टाइप डिस्कस करू. ओके. बाय डिफॉल्ट याचं जे काही टाइप असतं ते 1, 2, 3, 4 हे नंबरनी ते या सिक्वेन्सनी ते चाललेलं असतं. ह्याचं टाइप आपण चेंज करू शकतो. कोणते-कोणते टाइप अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये नंबर टाइप आहे. ज्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 बाय डिफॉल्ट असतं. जर आपल्याला ए नंबर द्यायचा असेल, तर तिथं आपण टाइप चेंज करू शकतो ए. तर ते टाइप चेंज केल्यानंतर काय होईल, तर त्याचं नंबरिंग जे असेल ते ए पासून सुरू होईल. ओके. ए आपण स्मॉल आणि कॅपिटल लेटर दोन्ही पण वापरू शकतो. स्मॉल वापरलं तर तुमचं ए स्मॉलमध्ये येईल आणि जर कॅपिटल जर वापरलं तर तुमचं हे कॅपिटलमध्ये येईल. ओके. बघा कॅपिटलमध्ये झालं. त्याचबरोबर तुम्ही रोमन नंबर सुद्धा लिहू शकता. रोमनसाठी तुम्हाला टाइप वापरायचा आहे. टाइप इक्वल टू आय तुम्ही त्यात टाका. आय टाकल्याच्या नंतर रोमन नंबर्स येतील. म्हणजे आय, डबल आय त्या पद्धतीचे रोमन नंबर्स सुद्धा त्या ठिकाणी प्रिंट होतील. ओके. इथं बघा हे आय, डबल आय, आय म्हणजे रोमन नंबर जे असतील त्या रोमन नंबरमध्ये तुमचं नंबरिंग प्रिंट होतं. रोमन नंबरमध्ये सुद्धा कॅपिटल आणि स्मॉल हे दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. जर तुम्ही कॅपिटल आय टाकलं तर कॅपिटल रोमन नंबर्स येतील आणि जर तुम्ही स्मॉल टाकलं आय तर मग ते स्मॉल आय त्या ठिकाणी येईल. म्हणजे या तिन्ही प्रकारचे जे काही नंबर आहेत हे नंबरिंग या ठिकाणी सपोर्टेड आहेत. ए टाकू शकता, रोमन नंबर टाकू शकता आणि आपले नॉर्मल 1, 2, 3 नंबर्स आपण या ठिकाणी टाकू शकतो. रोमन नंबरसाठी आणि अल्फा नंबरसाठी तुम्ही कॅपिटल आणि स्मॉल हे दोन्ही वापरू शकता. ओके. ज्या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल हवं असेल तुम्ही कॅपिटल ए वापरा. तर ते कॅपिटल नंबरिंग सुरू होईल. ज्या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल रोमन पाहिजे असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही आय कॅपिटल टाकू शकता. तर मग ते तुमचं कॅपिटल रोमन जे काही नंबर्स असतील ते नंबर प्रिंट होतील. त्यानंतर एक कोटेशन एलिमेंट आहे. जसं की आपलं काहीतरी सुविचार वगैरे किंवा इम्पोर्टंट काहीतरी माहिती आपल्याला द्यायची असते, राइट? तेव्हा आपण कोटेशनचा वापर करू शकतो. सुविचार किंवा थॉट्स किंवा अजून काहीतरी एखाद्याचं म्हणजे काहीतरी कोट असेल, एखाद्या मोठ्या माणसाचं किंवा एखादी महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, ओके, जे एखाद्या वेबसाईटवरती सांगितलेली असेल किंवा एखाद्या ऑर्गनायझेशननी ती इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ती इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्याला हायलाइट करून आपल्या पेजवरती दाखवायची असेल, तर त्यासाठी आपण हे कोट एलिमेंट किंवा कोटेशन एलिमेंट आपण वापरू शकतो. तर हे कोटेशन एलिमेंट कसं वापरायचं? तर त्यासाठी 2 एलिमेंट आहेत. ते एलिमेंट आपण वापरू शकतो. एक एलिमेंट आहे तुमचं ब्लॉक कोट
या ब्लॉक कोटमध्ये आपल्याला जे काही आपण कंटेंट टाकणार, ओके. जसं की सपोज एखादं म्हणजे थॉट असेल, ओके. थॉट आपण टाकू शकतो. ओके. सपोज हे एक थॉट आहे. आपण हे कॉपी केलं आणि मग हे थॉट आपण या ठिकाणी टाकलं. त्याच्यानंतर इथं साइट एक एलिमेंट आहे. म्हणजे हे थॉट कुणी सांगितलंय, त्याचं जर आपल्याला काही इन्फॉर्मेशन टाकायची असेल, तर इथं आपण साइट हे एक एलिमेंट वापरू शकतो. ओके. आणि हे कोड जे आहे, हे ब्लॉक कोड त्या ठिकाणी आपल्याला वापरता येईल. म्हणजे असे थॉट्स किंवा इम्पोर्टंट जे काही गोष्टी असतील, त्या गोष्टी वापरण्यासाठी ब्लॉक कोड हे एलिमेंट आपल्याला वापरता येऊ शकतं. बघा, या ठिकाणी ब्लॉक कोड जेव्हा वापरतो, तेव्हा काय होतं, की जे काही आपण म्हणजे ब्लॉक कोड जिथे वापरलं असेल, तिथं लेफ्ट साइडला तुम्हाला थोडासा स्पेस आलेला दिसेल, टॉपला सुद्धा स्पेस आलेला दिसेल आणि बॉटमला. म्हणजे हे म्हणजे चारही बाजूंनी त्या ठिकाणी स्पेस आपोआपच अलोकेट केला जातो ब्राउझरच्या माध्यमातून आणि जेव्हा आपण साइट एलिमेंट वापरतो, तेव्हा ते साइट एलिमेंटमध्ये ते इटॅलिकमध्ये थोडंसं दिसतं. ओके. आता या ठिकाणी आपण थोडंसं हायफन वगैरे पण आपल्याला वापरता येईल. म्हणजे हे कुणी लिहिलंय, अ, हे जे काही थॉट आहे, हे थॉट कोणाचं आहे, ते आपण त्याच्यामध्ये साइट एलिमेंट वापरून लिहू शकतो. म्हणजे हे थॉट्स ओके, हे थॉट आपलं या ठिकाणी झालं आणि त्याच्यानंतर मग हे थॉट कोणी लिहिलंय ते आपण या ठिकाणी बघू शकतो. ओके. जर आता हे लिहिलेलं आपल्याला अजून फॉर्मॅटिंग करता येईल. जसं की याला आपल्याला थोडंसं अजून आपल्याला बोल्ड करायचं असेल, तर ते बोल्ड आपण वापरू शकतो किंवा जर हेडिंग एलिमेंट आपल्याला वापरायचे असतील, तर हेडिंग एलिमेंट सुद्धा आपल्याला इथं वापरता येतील. ओके, या पद्धतीने. हे ॲक्चुअली इथं आपल्याला क्लोज करायला हवंय. ओके. जर सपोज तुम्ही चुकून क्लोज करायच्या ऐवजी जर सुरू केलं, तर काय होईल, की पुढचं जे काही एलिमेंट कंटेंट असेल, ते कंटेंट सुद्धा त्याच्यामध्ये येऊन जाईल. ओके. जसं आता आलंय. म्हणजे हे सुद्धा म्हणजे S2 मध्ये आलं आणि हे सुद्धा H2 मध्ये आलं. तर म्हणजे आपलं जे काही टॅग आहे, टॅग ओपन करायचं आणि क्लोज करायचं हे थोडंसं लक्षात ठेवा. जर क्लोज करायच्या ऐवजी ओपनच झालं, तर पुढचा कंटेंट सुद्धा त्या नवीन टॅगमध्ये म्हणजे त्याच एलिमेंटमध्ये येऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण याला बाकीचं अजून सुद्धा फॉर्मॅट करू शकतो. फॉर्मॅटिंग एलिमेंट सुद्धा काही आहेत. ते फॉर्मॅटिंग एलिमेंट सुद्धा आपण बघूया. आणि याच्यामध्ये दुसरा अजून एक कोट पण आहे. जर सपोज आपल्याला इनलाईन टाकायचं असेल, एखादं आपल्याकडे पॅराग्राफ आहे आणि त्या पॅराग्राफमध्ये काहीतरी एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायची असेल, तर ते सुद्धा आपल्याला टाकता येईल. 2 डेज 2 डेज थॉट. त्याच्यानंतर क्यू एलिमेंट आहे. ओके. क्यू एलिमेंट हे धिस इज फॉर कोटेशन. ओके. कोटसाठी आपण ते वापरतो. आता हेच कोट आपल्याला जर इनलाईन आपल्याला टाकायचं असेल, म्हणजे एकाच लाईनमध्ये टाकायचं असेल, तर ते सुद्धा आपल्याला टाकता येईल. त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे क्यू एलिमेंट. ओके. क्यू एलिमेंट वापरून आपण ते कोट तिथं मेन्शन करू शकतो. तर पॅराग्राफमध्ये आपण क्यू एलिमेंट वापरल्याच्यानंतर तिथं डबल कोट त्या ठिकाणी आपोआप ॲड झालेले आपल्याला दिसतील. ओके. इथं बघा हे जे काही कोट आहे, हे कोट त्या ठिकाणी आपोआपच ॲड झालेले आहेत. म्हणजे क्यू एलिमेंट वापरून आपण ते कोटेशन त्या ठिकाणी टाकू शकतो. जे काही असं इंटरनल एखादा काहीतरी महत्त्वाचा थॉट असेल किंवा महत्त्वाचं काहीतरी गोष्ट असेल, जी आपल्याला एका लाईनमध्येच आपल्याला टाकायची असेल, तर त्या ठिकाणी आपण क्यू हे एलिमेंट वापरू शकतो फॉर कोटेशन आणि ब्लॉक कोट हे वापरू शकतो. जेव्हा आपल्याला म्हणजे ते हायलाइट करून दाखवायचं आहे आणि ते आपल्याला सेपरेट दाखवायचं आहे, तर तेव्हा आपण ब्लॉक कोट वापरू शकतो. ब्लॉक कोट म्हणजे काय तर कंप्लीटली पूर्ण विड्थमध्ये ते अवेलेबल असतं आणि त्याच्या टॉपला आणि बॉटमला स्पेस वगैरे पण त्याच्यामध्ये दिला जातो. लेफ्ट राइटला सुद्धा स्पेस दिला जातो. आणि ते हायलाइट केलं जातं. ते जे काही आपण त्याच्यात कंटेंट जे लिहितो, ते कंटेंट हायलाइट केलं जातं. आणि ह्याचा एक दुसरा वापर पण यासाठी होतो. जे काही आपले सर्च इंजिन वगैरे असतात, तर सर्च इंजिन वगैरे ह्याच्या आतमध्येच ब्लॉक कोटमध्ये किंवा कोटमध्ये जे काही आपण कंटेंट टाकलेलं असतं, तर ते त्यांच्या सर्च इंजिनच्या इंडेक्समध्ये ते टाकत असतात. त्यामुळे हे ब्लॉक कोट आणि कोट हे सुद्धा म्हणजे जर गरजेचं असेल, त्या ठिकाणी आपण हे वापरू शकतो. त्यानंतर काही फॉर्मॅटिंग एलिमेंट्स आहेत. ते फॉर्मॅटिंग एलिमेंट्स आपण बघूया. हे फॉर्मॅटिंग एलिमेंट सगळं आपण एकाच ह्याच्यामध्ये बघूया.
फॉर्मॅटिंग एलिमेंटमध्ये काय आहेत? तर एक स्ट्रॉंग एलिमेंट आहे, जे काही आपल्याला टेक्स्ट एखादा बोल्ड करायचा असेल, तर त्यासाठी आपण स्ट्रॉंग एलिमेंट वापरू शकतो आणि बी एलिमेंट वापरू शकतो. इटॅलिक करण्यासाठी आपण इटॅलिकसाठी आय एलिमेंट वापरू शकतो आणि एलिमेंट वापरू शकतो. मार्क एखादा टेक्स्ट आपल्याला हायलाइट करून दाखवायचा असेल, तर त्यासाठी आपण मार्क एलिमेंट वापरू शकतो, स्मॉल एलिमेंट वापरू शकतो. म्हणजे एखादा स्मॉल एलिमेंट असेल, तर स्मॉल वापरू शकतो. एखादा कंटेंट आपल्याला अगोदर तो कंटेंट होता, पण तो कंटेंट आपण डिलीट केलेला असेल. जसं आपण आपल्या नोटबुकवरती आपण काट मारतो, राइट? तसं डिजिटल मीडियामध्ये तर आपण ते काढू शकतो, डायरेक्टली डिलीट करू शकतो. पण ते एखाद्या युजरला आपल्याला दाखवायचं असेल, की हा कंटेंट डिलीट झालेला आहे, हा कंटेंट महत्त्वाचा नाहीये. तर त्या ठिकाणी आपण डिलीट एलिमेंट वापरू शकतो. एखादा नवीन एलिमेंट ॲड केला असेल, नवीन कंटेंट ॲड केला असेल, त्यासाठी आपण आयएनएस एलिमेंट वापरू शकतो. तर हे एलिमेंट कसे वापरायचे त्याचं पण आपण छोटे-छोटे एक्झाम्पल्स आपण बघूया. एखादा पॅराग्राफ असेल आपला आणि पॅराग्राफमध्ये आपण सपोज काहीतरी कंटेंट आपण लिहितोय. ओके. थोडंसं आपण काहीतरी कंटेंट घेऊया. ओके. इथं कंटेंट आहे आपल्याकडे. हा कंटेंट घेऊ आणि या कंटेंटमधलं जे काही महत्त्वाचा पार्ट असेल, तो पार्ट आपण बोल्ड करू शकतो. ओके. जसं की आता हे टुडेज बेस्ट थॉट ऑफ द टॉपिक ओके हे असेल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बेस्ट थॉट एवढा वर्ड आपल्याला बोल्ड करायचा आहे. तर त्यासाठी आपण 2 प्रकारचे टॅग वापरू शकतो. बी टॅग आपल्याला वापरता येईल बोल्ड करण्यासाठी. ओके. म्हणजे हा हा एवढा जो कंटेंट असेल, हा एवढा कंटेंट बोल्ड होईल. त्याच्यानंतर इथं बघा, इथं आपण क्यू पण वापरू शकलो असतो आणि हा जर टेक्स्ट आपल्याला बोल्ड दाखवायचा असेल, तर इथं आपल्याला ते स्ट्रॉंग सुद्धा आपल्याला वापरता येईल. आता स्ट्रॉंग आणि बोल्डमध्ये काय फरक आहे? ओके. जे काही इम्पोर्टंट कंटेंट असेल, तर त्या कंटेंटसाठी आपण स्ट्रॉंग हे एलिमेंट वापरतो. आणि फक्त आपल्याला नॉर्मली बोल्ड करून दाखवायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये असं काही त्या टेक्स्टला काही तेवढं इम्पोर्टंट नाहीये. ते किंवा त्या टेक्स्टला इम्पोर्टन्स नाहीये. फक्त आपल्याला ते बोल्डमध्ये दाखवायचं आहे. एवढीच आपली रिक्वायरमेंट असेल. तर त्या ठिकाणी तुम्ही हे बोल्डसाठीचं बी टॅग तुम्ही वापरू शकता. बी टॅग वापरून तुम्ही त्या टेक्स्टला, त्या कंटेंटला बोल्ड करू शकता. पण जर तुमचा कंटेंट महत्त्वाचा असेल आणि तो जर इम्पोर्टंट कंटेंट असेल आणि तो सर्च इंजिननी पण त्याची दखल घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या ठिकाणी त्या कंटेंटला स्ट्रॉंग एलिमेंटच वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून काय तर ते एकतर बोल्ड होईल आणि म्हणजे युजरला ते बोल्ड दिसेल आणि त्याचबरोबर हा कंटेंट महत्त्वाचा आहे, हे सर्च इंजिनला आणि ब्राउझरला दोघांना पण दिसेल. ओके. त्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग एलिमेंट जे ते वापरू शकता. म्हणजे या ठिकाणी 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. एकतर तुम्ही बी वापरू शकता आणि स्ट्रॉंग एलिमेंट वापरू शकता. बी ओन्ली फॉर बोल्ड, स्ट्रॉंग इस फॉर इम्पोर्टंट कंटेंट. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याकडे दुसरं इटॅलिक करण्यासाठी आहे. जे काही आपण फॉर्मॅटिंग करतो राइट नॉर्मल आपल्या वर्डमध्ये वगैरे. तर त्यासाठीचे हे एलिमेंट आहेत. इटॅलिकसाठी तुम्ही आय एलिमेंट वापरू शकता. आय फॉर इटॅलिक ओके. आणि त्याचबरोबर इटॅलिकमध्ये सुद्धा सिमिलर म्हणजे जर सपोज थोडासा इम्पोर्टंट टेक्स्ट असेल, तो तुम्हाला इटॅलिक करून दाखवायचा आहे, ज्याच्यावरती जास्त महत्त्व द्यायचं आहे, तुम्हाला जोर देऊन एखादी गोष्ट सांगायची असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हे एलिमेंट वापरू शकता. फॉर एम्फॅसाइज टेक्स्ट. किंवा थोडासा इम्पोर्टंट जसं म्हणतो आपण बोल्डमध्ये. त्याला इटॅलिकमध्ये दाखवायचं आहे. पण त्या टेक्स्टला काहीतरी इम्पोर्टन्स पण आहे. त्या केसमध्ये तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर मार्क एखादा टेक्स्ट जर सपोज आपल्याला हायलाइट करून दाखवायचा असेल, म्हणजे हायलाइटेड आपल्याला दाखवायचा असेल, तर त्या ठिकाणी मार्क हे एलिमेंट आपण वापरू शकतो. जसं आपण मार्करने आपण हायलाइट करतो राइट? तसं ते हायलाइटेड टेक्स्ट आपल्याला दाखवता येईल. त्यासाठी आपण मार्क वापरू शकतो. तर हे जे काही टेक्स्ट असेल, ते आपण इथं मार्क यूज करूया. तर हा टेक्स्ट बाय डिफॉल्ट तिथं हायलाइटेड दिसेल. ओके. आपण हे आधी रन करू एवढं. ओके. हे कोटमध्येच गेलंय सगळं. ओके. सॉरी. याला आपण चेंज करू.
ओके. तर इथे बघा म्हणजे जो काही जिथे आपण बी वापरलं होतं तो टेक्स्ट बोल्ड झाला आणि त्यानंतर जिथं आपण स्ट्राँग वापरलं होतं तोच टेक्स्ट सुद्धा तुमचा बोल्ड झाला. बोल्ड करण्यासाठी बी आणि स्ट्राँग वापरू शकतो. त्यानंतर इथं बघा हा जो काही टेक्स्ट आहे, इथे इटॅलिक टेक्स्ट दिसतोय तुम्हाला. आय वापरलं तरी इटॅलिक झालं. त्याच्यानंतर दुसरं वापरलं होतं आपण, तरी सुद्धा तुमचा टेक्स्ट जो आहे तो इटॅलिक झाला. आणि ज्या ठिकाणी आपण मार्क वापरलं होतं त्या ठिकाणी बाय डिफॉल्ट तो जो टेक्स्ट आहे, तो टेक्स्ट हायलाइटेड फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतो. त्यानंतर अजून काही आपल्याकडे एलिमेंट्स आहेत. ओके. ते एलिमेंट्स सुद्धा आपण बघू. ही फाईल ओपन होत नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. हा इथंच लिहूया आपण. ओके. हा कंटेंट लिहिला. इथं आपण डिलीट केलेला कंटेंट लिहूया. डिलीटसाठी तुम्ही वापरू शकता DEL म्हणजे तो कंटेंट डिलीट झालेला आहे. तर सर्च इंजिन पण काय करतं, जिथं-जिथं तुम्ही हे डिलीट वापरणार, तर हे जे कंटेंट सर्च इंजिननी त्यांच्या इंडेक्समध्ये जर घेतलेले असतील, तर नंतर जेव्हा ते आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतं, वेब पेजला व्हिजिट करतं, तेव्हा हा कंटेंट ते रिमूव्ह करून टाकत असतं. त्यामुळं हे डिलीट कुठं वापरायचं, तर ज्या ठिकाणी खरोखरच तो कंटेंट रिमूव्ह झालेला आहे, त्या कंटेंटची अजिबात गरज नाहीये, त्या ठिकाणी हे तुम्ही डिलीट वापरू शकता. डिलीटमध्ये जेव्हा डिलीट केलं तेव्हा त्याच्यावरती आपोआपच त्या टेक्स्टवरती काट मारलेली येते. ओके. म्हणजे थोडंसं स्ट्राइक थ्रू सारखा इफेक्ट त्याच्यावरती आउटपुटमध्ये येतो. आणि जे कंटेंट आपल्याला हवा असेल, ओके, तो आपण ॲड केलेला आहे. तर त्या कंटेंटला अंडरलाईन केलेली त्या ठिकाणी येते. ओके. त्यासाठी आपण वापरू शकतो INS. INS वापरलं ओके. याच्यामध्ये आपण इथपर्यंत आपण टाकूया INS म्हणजे इन्सर्टेड टेक्स्ट. आता हा जो इन्सर्टेड टेक्स्ट असतो तर त्या इन्सर्टेड टेक्स्टला अंडरलाईन त्या ठिकाणी येते. ओके. म्हणजे हा हा जो टेक्स्ट आहे, हा टेक्स्ट आपण ॲड केलेला आहे, नवीन ॲड केलेला आहे. ठीक आहे. तर हे बघा, जे काही कंटेंट आपण ज्या ठिकाणी आपण DEL वापरलं होतं, तर त्या कंटेंटवरती तुम्हाला स्ट्राइक थ्रू सारखा टेक्स्ट इफेक्ट दिसतो आणि INS जे आहे, त्या INSमध्ये तुमचं जे काही टेक्स्ट आहे, त्या टेक्स्टला अंडरलाईन त्या ठिकाणी ॲड झालेली दिसते. म्हणजे फक्त तुम्हाला अंडरलाईनसाठी जर वापरायचं असेल, तर तुम्ही हे INS नाही वापरायचं. अंडरलाईनसाठी तुम्ही U एलिमेंट वापरू शकता. पण ते आता नवीन लेटेस्ट HTML5 मध्ये सपोर्टेड नाहीये. ते डिप्रिकेट केलेलं आहे. तर ते रिमूव्ह सुद्धा होऊ शकतं. तर ते तुम्ही त्या ठिकाणी CSS वापरू शकता. म्हणजे तेवढाच जर आपल्याला अंडरलाईन दाखवायची असेल, तर त्याला आपण CSSचा इफेक्ट लावू शकतो आणि त्याला आता आपण अंडरलाईन टाकू शकतो. ओके. पण जर तो कंटेंटच डिलीट केलेला असेल, तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही हे DEL एलिमेंट वापरू शकता आणि नवीन कंटेंट ॲड झालेला असेल, तर त्यासाठी तुम्ही INS वापरू शकता. INS म्हणजे इन्सर्टेड कंटेंट. ओके. त्याच्यानंतर आपलं काही सायन्सचे किंवा मॅथेमॅटिक्सचे काही फॉर्म्युले असतात. ओके. ते फॉर्म्युले जर आपल्याला लिहायचे असतील, तर त्याच्यामध्ये सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट आपल्याला जर करायचं असेल, तर त्यासाठी आपण बेसिकली हे सब आणि सुप हे एलिमेंट आपण वापरू शकतो. ओके. एक छोटासा आपण एक मॅथेमॅटिक्सचा फॉर्म्युला लिहूया आणि एक आपण ओके. जसं की एनर्जी फॉर्म्युला. ओके. एनर्जी इक्वल टू एनर्जी मीन्स जसं की इक्वल टू MC स्क्वेअर असतं. बरोबर? आता हे स्क्वेअर याचा काही दिसणार नाही इथं. आता याला स्क्वेअर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? SUP हे एलिमेंट आहे. हे एलिमेंट आपण वापरू शकतो. सुपरस्क्रिप्ट एलिमेंट वापरू शकतो. त्यासाठी SUP हे टॅग वापरता येईल. फॉर्म्युलाच म्हणू आपण बिकॉज थिस इस नॉट मॅथ फॉर्म्युला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला वॉटरचा फॉर्म्युला लिहायचा आहे. वॉटरचा फॉर्म्युला कसा असतो? H2O 2 खाली असतं, राइट? तर त्यासाठी
आपल्याला वापरता येईल एच, त्याच्यानंतर मग टू आणि ओ. सबस्क्रिप्टसाठी एस-यू-बी हे एलिमेंट आपल्याला वापरता येईल. सबस्क्रिप्ट म्हणजे आपण जे काही खाली लिहितो, ओके ते. H2O. एच आपल्याला कॅपिटल लिहावं लागेल. H2 एंड O. ओके. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युले वगैरे लिहिण्यासाठी ओके, इथं आपली गडबड झाली. आपण हे क्लोज करायला हवं होतं. आपण क्लोज केलेलं नाहीये. हे टॅग क्लोज करावं लागेल. ठीक आहे. हे क्लोज केला टॅग आपण आणि आता बघा, इथे तुम्हाला दिसेल H2O म्हणजे जो काही आपला सायन्सचे वगैरे फॉर्म्युले असतील, ते फॉर्म्युले आपण असे लिहू शकतो आणि जे काही आपल्याला सुपरस्क्रिप्टवरती आपल्याला जे पॉवर वगैरे लिहायचे असतील मॅथमध्ये, तर त्यासाठी आपण हे सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट हे एलिमेंट वापरू शकतो. ते वापरून आपल्याला फॉर्म्युलेज जे असतील, ते फॉर्म्युले आपल्याला क्रिएट करता येऊ शकतात. त्यानंतर 2 प्रकारचे एलिमेंट असतात HTMLमध्ये. एक आहे इनलाईन एलिमेंट आणि दुसरं आहे ब्लॉक एलिमेंट. ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय? तर ते सगळं नवीन लाइनरमध्ये रेंडर होत असतात. म्हणजे कंटेंट जरी कमी असेल, तरी सुद्धा ते नवीन लाइनरमध्ये रेंडर होतात. त्या एलिमेंटला ब्लॉक एलिमेंट म्हटलं जातं आणि जे एलिमेंट एकाच लाईनमध्ये रेंडर होतात, त्या एलिमेंटला इनलाईन एलिमेंट असं म्हटलं जातं. ही जस्ट कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये असे काही एक्झाम्पल्स वगैरे नाहीयेत. जसं की आता बघा, आपण हेडिंग एलिमेंट वापरले, तर हे हेडिंग एलिमेंट काय? तर ते ब्लॉक एलिमेंट आहे. ओके. आता हेडिंग एलिमेंटचं म्हणजे कंटेंट इथेच संपला, तरी सुद्धा दुसरा जो कंटेंट आहे तो नवीन लाईनला रेंडर झाला. बरोबर? आणि पॅराग्राफ हे सुद्धा काय आहे? हे ब्लॉक एलिमेंट आहे. ते नवीन लाईनलाच ऑल्वेज रेंडर होत असतं. म्हणजे जरी जागा असली, तरी त्या जागेमध्ये ते रेंडर होत नाही. ते ऑल्वेज नवीन लाईनला रेंडर होत असतं. हे झालं तुमचं ब्लॉक एलिमेंट आणि त्याच्याच दुसरं इनलाईन एलिमेंट म्हणजे काय? तर ते एकाच लाईनमध्ये रेंडर होत असतात. जसं की आपण इथं बघितलं स्ट्रॉंग एलिमेंट आपण घेतलं, बी एलिमेंट घेतलं, मार्क एलिमेंट घेतलं, ईएम एलिमेंट घेतलं. हे सगळे एलिमेंट काय आहेत? तर ते एकाच लाईनमध्ये रेंडर झाले, राइट? ते एलिमेंटसाठी नवीन त्यांनी जागा नाही घेतली किंवा नवीन लाईनमध्ये ते रेंडर झाले नाहीयेत. म्हणजे जे एलिमेंट नवीन लाईनमध्ये रेंडर होतात, इव्हन जागा असली तरी, त्या एलिमेंटला ब्लॉक एलिमेंट म्हटलं जातं आणि ते पूर्ण विड्थ जेवढी काही अवेलेबल विड्थ असेल, ती विड्थ ते अक्वायर करतात आणि त्याच्या जस्ट उलटं इनलाईन एलिमेंट काय तर इनलाईन एलिमेंट कुठलीही जागा घेत नाहीत. ते ज्या ठिकाणी म्हणजे जेवढी जागा अवेलेबल असेल, त्याच जागी ते रेंडर होत असतात. हे तुमचे झाले इनलाईन एलिमेंट्स. इनलाईन एलिमेंट हे फॉर्मॅटिंग एलिमेंट असतात बेसिकली किंवा एखादा एलिमेंट असेल, त्या एलिमेंटला आपल्याला स्टायलिंग वगैरे करायचं असेल किंवा ग्रुपिंग वगैरे करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण हे इनलाईन एलिमेंट वापरू शकतो. जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. काही ब्लॉक हे डिव्ह एलिमेंट आहे. ओके. जे की आपण ग्रुप करण्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर सेक्शन एलिमेंट आहे. जे की आपण ग्रुप करण्यासाठी वापरतो. हेडर एलिमेंट आहे, फुटर एलिमेंट आहे. हे आपण पुढच्या टॉपिकमध्ये सुद्धा शिकणार आहोत. तर हे सगळे एलिमेंट जे आहेत हे ब्लॉक एलिमेंट आहेत. याचं काम काय आहे? तर जो काही कंटेंट असेल तो कंटेंट नवीन लाईनला ते रेंडर करत असतात. त्याच्याच दुसरं काय तर इनलाईन एलिमेंटमध्ये तुमचं स्पॅन आहे. हे एकाच लाईनमध्ये रेंडर होतं. स्पॅन आणि डिव्ह हे थोडक्यात काय तर कंटेंट ग्रुप करण्यासाठी आपण हे वापरतो. ग्रुपिंग एलिमेंट आहेत. ओके. ह्याचं काही असं स्पेसिफिक बिहेवियर नाही. जसं आपण बघितलं होतं, की स्ट्रॉंग म्हणजे ते बोल्ड करतं. त्याच्यानंतर हेडिंग म्हटलं, की ते हेडिंगसारखं त्याचा अपीअरन्स येतो. अपीअरन्स चेंज होतो. तसा या डिव्हचा किंवा स्पॅनचा असा काही स्पेसिफिक अपीअरन्स नाहीये. ओके. हे जस्ट ग्रुपिंग एलिमेंट आहेत. तर ते फक्त म्हणजे बाकीचे कंटेंट एकत्र ग्रुप करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये हे ब्लॉक एलिमेंट आहे आणि स्पॅन हे तुमचं इनलाईन एलिमेंट आहे. म्हणजे जर सपोज 2-3 गोष्टी आपल्याला एकाच लाईनमध्ये आपल्याला ग्रुप करायच्या असतील, तर त्यासाठी आपण स्पॅन वापरू शकतो. आणि जर आपल्याला मल्टी लाईन आपल्याला ग्रुपिंग करायचं असेल, ब्लॉक लेव्हलचं ग्रुप करायचं असेल, तर त्या ठिकाणी आपण डिव्ह एलिमेंट वापरू शकतो. दुसरं अँकर एलिमेंट आहे. जसं की आता आपण कोटेशन एलिमेंट वापरलं होतं, राइट? तर ते तुमचं इनलाईन एलिमेंट आहे. स्ट्रॉंग एलिमेंट हे तुमचं इनलाईन एलिमेंट आहे. जे काही फॉर्मॅटिंग एलिमेंट्स आहेत, हे सगळे फॉर्मॅटिंग एलिमेंट तुमचे इनलाईन एलिमेंट आहेत. ओके. स्ट्रॉंग एलिमेंट आपलं ब्लॉक एलिमेंटमध्ये डिव्ह आहे, सेक्शन आहे आणि लेआउट एलिमेंट्स आहेत. ते लेआउट एलिमेंट आपण पुढच्या सेक्शनमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आज मला वाटतं की आज आपण इथेच थांबूया. कारण म्हणजे काही लोकं नवीन असतील, ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी हे खूप सोपं गेलं असेल किंवा माहीत असलेलं वाटत असेल. आणि जे पहिल्यांदाच जॉइन झालेले असतील, त्यांच्यासाठीचं हे सेशन थोडंसं मोठं वाटू शकतं. ओके. तर आता मी